अखिल भारतीय हिंदू महासभा 24वे वार्षिक अधिवेशन कानपूर. अध्यक्षीय भाषण. विक्रम संवत 1999 सन 1942. माननीय प्रतिनिधी आणि हिंदू महासभेचे सभासद. अखिल भारतीय हिंदू महासभेच्या अध्यक्षपदी पुन्हा 6व्यांदा आपण माझी निवड केलीत याविषयी मी आपला अतिशय आभारी आहे. माझी सेवा अत्यल्प असताही आपणा हिंदूंच्या जवळ आजच्या क्षणी असणारा हा अत्युच्च मान आपण मला दिलात आणि माझ्या सेवेचा जो गौरव केलात त्याविषयी मी कृतज्ञ आहे. आतापर्यंत मी अनेकदा माझ्या खालावणाऱ्या प्रकृतीच्या कारणास्तव जरी मला या पदाच्या इतर दायित्वातून मुक्त करावे यासाठी या पदाची अगदी स्वेच्छेने त्यागपत्रे दिली असताही आज मात्र माझे दायित्व न टाळता मी या पदाचा स्वीकार करीत आहे. याला कारणेही तशीच आहेत. हिंदू महासभेच्या बाहेर असणारी अनेक माणसे आज प्रथम हिंदू महासभेला गोत्यात आणून नि चुकीच्या मार्गावर नेऊन नंतर आकस्मिकपणे निर्णायक ठोसा लगावून महासभा जिंकण्याची कारस्थाने रचित आहेत. काही जण धाक दाखवून तिला नमवण्याचा प्रयत्न करीत आहेत, तर काही जण अधिक मायाळूपणे तिचा घात करण्याच्या विचारात आहेत. आज आपण हिंदूंची पितृभू नि पुण्यभू जो हिंदुस्थान, त्याचे स्वातंत्र्य आणि अखंडत्व या मूलभूत सिद्धांताचे हिंदू तत्व प्रणालीचे रक्षण करू पाहणारी हिंदू महासभा हीच एकमेव संस्था आहे. काँग्रेसहून वेगळीनी हिंदूंची प्रतिनिधी असणारी निखिल हिंदू जगताची सनद हीच एकमेव स्वतंत्र संस्था आहे. त्या संस्थेचा आणि हिंदुत्वाच्या ध्येयवादाचा घात करण्यास मात्र हे सर्व एकवटून पुढे आलेले आहेत. म्हणून हिंदू जगताचे रक्षण करणारे हिंदू महासभेचे हे जे पवित्र मंदिर आहे, त्या मंदिराच्या प्रत्येक द्वारावर रक्षण करण्यासाठी प्रत्येक हिंदूने नेमून दिलेल्या जागीच सदैव सिद्ध असली पाहिजे, अशी आजची परिस्थिती आहे. हिंदुत्वाचे रक्षण करण्याचे या पिढीतले दायित्व ज्यांच्या खांद्यावर आहे, अशा आपणा सर्वांनी अचल अविरत निष्ठेने आपापल्या जागी राहून हिंदुत्वाच्या या पवित्र मंदिराचे रक्षण केले पाहिजे. या संकटमय अनवस्थेच्या आव्हानामुळे आणि आपण केलेल्या आवाहनामुळे केवळ कर्तव्य बुद्धीने मी आज पुन्हा ही दायित्वाची जागा पत्करण्यास सिद्ध झालो आहे. भागलपूरचे असामान्य अधिवेशन. आजची आपली भूमिका काय आणि आगामी काळात आपला कार्यक्रम काय असावा याची सम्यक कल्पना येण्यासाठी हिंदू महासभेशी निगडीत असणाऱ्या विविध घटनांचे मी आरंभी थोडक्यात समीक्षण करणार आहे. चालू वर्षाचा प्रारंभच भागलपूरच्या प्रतिकार मोहिमेने झाला. संघर्षाचा एक महत्वाचा घटक पैलू हाच की अविरत शक्ती स्त्रोत आणि आत्मविश्वास आपल्या लोकांच्या ठायी असणे, आणि हीच वस्तुस्थिती आपण हिंदूंनी संयुक्त हिंदी आघाडी करून क्षुल्लक दोष काढीत बसणे आणि विखारी टीका यावर मात करून आणि निखिल हिंदू जगताच्या अजूनही संपादित होत असलेल्या सामायिक राष्ट्र जीवनाचे सम्यक दर्शन या मोहिमेने घडवले आहे. प्रसंग येताच हिंदू राष्ट्राच्या हितसंरक्षणार्थ जात गोत पंथभेद वा उंच नीच असा कोणताही भेदभाव न बाळगता आपण आत्मविश्वासाने, निश्चयाने आणि एकजुटीने सिद्ध असतो. निखिल हिंदूंची चेतना, त्यांचा स्वाभिमान, त्यांची अस्मिता जागवण्यासाठी हिंदू महासभा आतापर्यंत सतत प्रयत्न करीत होती. ती जागृती आता आली असून अहिंदूंना पूर्वी जो मनसोक्त धुमाकूळ घालता येत असे ती परिस्थिती पालटलेली आहे. एवढेच नाही तर अशा अहिंदू सामर्थ्यांना भेडसावण्या इतपत आपल्या संघटनेच्या बळावर नमवण्याचे सामर्थ्य हिंदूत आहे, याची ही प्रचिती आलेली आहे. भागलपूर येथील अखिल हिंदू ध्वजाच्या मानरक्षणासाठी हिंदुस्थानच्या प्रत्येक कानाकोपऱ्यातून अनेक हिंदू पुढे सरसावले. या संग्रामात जसे आमचे माननीय पुढारी डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी हे सामील झाले, तद्वतच ज्यांची नावेही कोणास ठाऊक नाहीत अशा अप्रसिद्ध अज्ञात हिंदू वीरांनी कीर्तीची अपेक्षा न बाळगता आपले प्राण खर्ची घातले. रावापासून रंकापर्यंत, धनिकांपासून श्रमिकांपर्यंत सर्व भूतपूर्व मंत्रींनी, विधानमंडळ सदस्य हिंदू, शीख, सनातनी, जैन, आर्य या संग्रामात समाविष्ट झाले होते. लढाई अंती केवळ भागलपुरताच मर्यादित न राहता ज्या 6 जिल्ह्यात निर्बंध होते त्यातही झुंजला गेला. या संघर्षाचे पडसाद अखिल हिंदुस्थानवर उमटले. हिंदुत्व रक्षणाच्या जळजळीत प्रेमामुळे त्यांनी लाठी हल्ल्यांना तोंड दिले. तसेच सरकारी घोडेस्वारांच्या टापांनाही त्यांनी दाद दिली नाही. मिरवणुकीतील सहस्रावधी बायका मुलांवर निर्दयपणे घोडे घालण्यात आले आणि नगरानगरात गावगन्ना गोळीबार करण्यात आले.
पण धैर्याने तोंड देत, न हटता न डगमगता निशस्त्र हिंदू प्रतिकारकांनी ते सर्व काही सहन केले. अभिनव हिंदुस्थानात काँग्रेस सकट सर्व संघटनांची जी अधिवेशने आजपर्यंत झाली, त्या सर्वात हिंदू महासभेचे ते 23वे अधिवेशन हिंदुस्थानच्या अर्वाचीन इतिहासात तरी अपूर्व आणि अद्वितीय झाले असे म्हणण्यात कोणतीच अतिशयोक्ती नाही. या अपूर्व अधिवेशनात ज्या हिंदू वीरांनी प्राणार्पण केले आणि ज्यांच्या अंगावर या धर्मयुद्धाचे व्रण अद्याप आहेत, त्यांच्याविषयी हिंदू महासभेचा अध्यक्ष या नात्याने मी जर कृतज्ञता व्यक्त केली नाही तर मी आपल्या कर्तव्याला चुकलो असे होईल. या धर्मयुद्धात जे मृत झाले ते हुतात्मे झाले आणि जे घायाळ झाले त्यांचे घाव हीच त्यांची सन्मान पदके ठरली. महासभा आज यापेक्षा अधिक काहीही करून त्यांचा गौरव करण्यास समर्थ नाही, ही दुःखाची गोष्ट आहे. आणि म्हणूनच मी आपली मनपूर्वक कृतज्ञता काय ती व्यक्त करीत आहे. या संग्रामाविषयी या ठिकाणी एक दुसरी गोष्ट ध्यानात ठेवावयास हवी, आणि ती ही की तो संग्राम केवळ हिंदू अधिकार रक्षणासाठी किंवा हिंदूंच्या ध्वजाखालीच लढवला गेला. निजामीतील निशस्त्र प्रतिकार किंवा भागलपूरचा लढा, या संग्रामात लक्षावधी हिंदूंच्या ध्वजाच्या मानखंडनेच्या निषेधार्थ उभे ठाकले आणि या संग्रामांनी गेली 3 वर्षे हिंदू मनांवर अधिराज्य गाजवणाऱ्या मिथ्या राष्ट्रवादाचे मरण जवळ ओढवून आणले आहे. राष्ट्रवादाच्या या भ्रांत कल्पनेने हिंदूंचे विशेष अधिकार उचलून धरणे हे राष्ट्रीय पातक ठरवले होते. हिंदूंच्या घराण्यांची मुस्कटदाबी केली होती. तिने या देशातील हिंदूंवर पोरकी पोरे अशा स्वरूपाचे राजनैतिक जीवन कंठावयाला लावण्याचा प्रसंग आणला होता आणि या भ्रांत राष्ट्रवादाचा मुखवटा या 2 संग्रामांनी फाडून टाकलाय. निशस्त्र प्रतिकाराच्या मोहिमा योग्य वेळी कशा पद्धतीने सुरू करावयाच्या आणि विजय प्राप्तीच्या दृष्टीने त्या कशा चालवायाच्या हे हिंदू सभा चांगले जाणते. याचाही प्रत्यय संबंधित लोकांना या 2 संग्रामांनी आणून दिलाय. हिंदूंच्या अधिकारांच्या रक्षणासाठी अखिल भारतीय स्वरूपाच्या सामुदायिक चळवळी महासभेलाही सुरू करता येतात, हेही या प्रसंगाने चांगले सिद्ध झाले आहे. भागलपूर अधिवेशनानंतर 2च महिन्यात लखनौ येथे तेथील मुसलमानांनी दंगल माजवून प्रतिकार केला असताही हिंदू महासभेच्या अखिल भारतीय समितीची बैठक शांतपणे पार पडली. ही गोष्ट गेल्या फेब्रुवारीत झाली. मार्च अखेर क्रिप्स समिती येथे आली. आतापर्यंत अनेक वर्षे काँग्रेस ही हिंदूंची आणि लीग मुसलमानांची प्रतिनिधी असे ब्रिटिश सरकार म्हणत आले. या विचारसरणीच्या अनुषंगानेच हिंदुस्थानचे प्रतिनिधित्व म्हणजे काँग्रेसनी लीग असे संयुक्त स्वरूप हे समीकरण ठरले होते. पण क्रिप्स समिती येईपर्यंतच्या काळात हिंदू महासभेने आपला प्रभाव पाडून महासभा ही या देशातील 3रा प्रबळ राजकीय पक्ष आहे ही भूमिका ब्रिटिशांना मान्य करावयास लावली होती. प्रसंग पडला तेव्हा हिंदू हितरक्षणासाठी काँग्रेसला किंवा लीगला आव्हान देऊन महासभेने हे स्थान निश्चित करून घेतले होते. हिंदुत्वाचे प्रतिनिधित्व हिंदू महासभेकडेच आले आहे. काँग्रेस सकट इतर अनेक पक्षांना क्रिप्स योजनेत विचारार्ह असे काहीतरी सापडेल, या राजकीय सहारा वाळवंटात कुठेतरी ओलावा भेटेल अशी आशा वाटत होती. पण क्रिप्स महाशय हे अमेरिकन जनतेपुढे देखावा करण्यासाठीच हिंदी पुढाऱ्यांशी वाटाघाटी करून ज्यांना आपणास हवे तसे नाचवू पाहतायत, ही गोष्ट प्रथमदर्शनीच महासभेने ओळखली आणि प्रकटपणे सांगितली. एवढेच नव्हे तर वरून गोंडस दिसणाऱ्या या योजनेत कोणते कालकूट विष भरलेले हे महासभेनेच प्रारंभी ओळखले. प्रांतांना हिंदुस्थानापासून स्वतःच्या मताधिक्याने फुटून निघण्याचा स्वयंनिर्णयाचा अधिकार आहे हे हिंदूंनी मान्य केले तरच ब्रिटिश सरकार भारतीय स्वातंत्र्याची घोषणा करणार, या छेदकातच ते विष भरलेले होते. हिंदुस्थान हे एक अखंड आणि अविभाज्य राष्ट्र आहे, या मूळ कल्पनेच्या उरात खंजीर खुपसणारे असेच हे विधान होते. म्हणून महासभेने उगाच गाजावाजा न करता ते साफ फेटाळून लावले आणि त्याचबरोबर सबंध योजनेचा त्याग केला. पण काँग्रेस सकट इतर पक्षांनी मात्र हे विष घशाखाली उतरू दिले आणि मग कणहत कुंथत ते या किंवा त्या खात्यासाठी वाटाघाटी करीत बसले. पण महासभेने दिलेल्या नकाराने खऱ्या महत्वाच्या प्रश्नावर नेमके बोट ठेवले आणि ती योजना फेटाळून लावली. पोकळ आश्वासनांच्या ढगात भारतीय स्वातंत्र्य एकीकडे तसेच लोंबकळत पडले असताना दुसऱ्या बाजूला भारताच्या अखंडत्वाचे पाठीत सुरा खुपसण्यासाठीच सिद्धता होत होती. पण महासभेने
या प्रश्नावर रोखठोक नकार देताच वाटाघाटीत काही काळ घालवून मग त्या देशातील इतर सर्व पक्षांनी तेच केले. याच वेळी भरलेल्या हिंदू महासभेच्या कार्यकारिणी समितीने असा स्पष्ट प्रस्ताव संमत केला की जगाच्या राजकीय परिस्थितीत द्रुतगतीने जो बदल होत आहे त्यामुळे भारतीय स्वातंत्र्याची विनाअट घोषणा तत्काळ करण्यात आली, तरच या देशातील मनुष्य आणि साहित्य यांच्या बळाचा स्वयंस्फूर्त असा उपयोग ह्या युद्धात होऊ शकेल. कारण मग ब्रिटिशांना जितके हे युद्ध आपले असे वाटते तितकेच ते भारतीयांनाही वाटेल. पितृभूचे अखंडत्व आणि स्वातंत्र्य या दोन मूलभूत मुद्द्यांवरच महासभेने क्रिप्स योजना धिक्कारली. या दोन तत्वांना हिंदू संघटनवाद्यांचा सार्वत्रिक पाठिंबा आहे हे प्रकट होण्याचे राहिले होते आणि म्हणून 10 मे 1942 हा दिवस पाकिस्तान विरोधी दिन म्हणून सबंध हिंदुस्थानभर पाळला जावा असे हिंदू महासभेने ठरवले. 1857च्या राष्ट्रीय आंदोलनाचा स्मृती दिन हाच स्वातंत्र्य दिन म्हणून महासभा आतापर्यंत साजरा करत आली आहे आणि म्हणून त्याच दिवशी पाकिस्तान विरोधी दिन साजरा करण्याचे हिंदू महासभेने ठरवले. हिंदू महासभेच्या नेतृत्वाखाली अखिल हिंदुस्थानात हा दिन मोठ्या उत्साहाने पाळण्यात आला. जम्मू, पेशावर, पुणे, अमृतसर, लाहोर, दिल्ली, लखनौ, पाटणा, कलकत्ता, मुंबई, नागपूर, मद्रास इत्यादी सर्व राजधान्यांच्या ठिकाणी आणि इतरत्र अनेक नगरात आणि खेड्यात हा दिन अपूर्व उत्साहाने पाळण्यात आला. त्या दिवशी लक्षावधी हिंदूंनी हिंदू महासभेच्या उपनिर्दिष्ट दोन्ही तत्वांना पाठिंबा दिला. एकीकडे मुसलमान आपला पाकिस्तानचा आग्रह मनसोक्तपणे प्रचारित होते आणि राजगोपालाचारींकडूनही हिंदुस्थानच्या विच्छेदीकरणाचा मनसोक्त प्रचार करण्यात येत होता. परंतु पाटणा, आरा आणि इतर अनेक ठिकाणी फक्त पाकिस्तान विरोधी निदर्शनांवर मात्र पक्षपाती बंदी घालण्यात आली. परंतु हिंदू महासभेच्या अनुयायांनी ही अन्याय्य बंदी ठिकठिकाणी धाब्यावर बसवली आणि आपल्या न्याय्य अधिकाराच्या रक्षणार्थ ठरीव कार्यक्रम पार पाडून तुरुंगवास पत्करला. या दिवशीच्या निदर्शनाने हिंदू जगताने पितृभूच्या विच्छेदीकरणाला असणारा आपला कडकडीत विरोध स्पष्ट केला. स्वयंनिर्णयाच्या नावाखाली हे कार्य साधणाऱ्या कोणत्याही योजनेला हिंदू जगताचा स्पष्ट विरोध आहे. हिंदू मनावर हिंदू महासभेच्या या आग्रहाचा पगडा किती आहे ही गोष्ट या दिनपालनाने सिद्ध झाली आहे. स्वतःला राष्ट्रीय म्हणवणाऱ्या काँग्रेसपेक्षा हिंदूंच्या प्रतिनिधित्वावर हिंदू महासभेचाच अधिकार कसा अधिक पोचतो हे त्या दिवशीच सिद्ध झाले. मध्यंतरी काँग्रेसी मुसलमानांच्या दडपणामुळे नमून त्यांचा आग्रहच असेल तर प्रांतांच्या स्वयंनिर्णयाच्या अधिकाराला विरोध न करण्याचे मान्य करून बसली. जणू काही तत्पूर्वी मुसलमानांनी असा आग्रह धरून काँग्रेसला धाक दाखवलाच नव्हता. राजगोपालाचारी तर जणू काय पाकिस्तानी मनोवृत्तीने पछाडलेच गेले होते. आपल्या पाकिस्तानी वेडाच्या प्रचारासाठी संबंध हिंदुस्थानभर विजयी दौरा काढण्याची योजना त्यांनी आखली आणि प्रारंभी स्वतःच्या प्रांताचीच निवड केली. परंतु सर्व ठिकाणचे हिंदुत्वनिष्ठ जागेच होते. मद्रास पासून मुंबईपर्यंत सर्वत्र त्यांचा पिच्छा पुरवण्यात आला. धर्मवीर डॉक्टर मुंजे, प्राध्यापक देशपांडे की जे हिंदू राष्ट्रवादाचे कडवे पुरस्कर्ते आहेत, त्यांना मद्रास इलाख्यात दौरा करण्यासाठी नियोजित करण्यात आले. श्री वरदराजुलू नायडू यांच्या चिकाटीचे सहकार्य त्यांना मिळून त्या सर्वांनी प्रत्येक व्यासपीठावर राजाजींना पराभूत केले. त्यामुळे शेवटी राजाजींनी व्यासपीठ सोडून देऊन आराम खुर्चीवरून केवळ पत्रके काढण्याचे धोरण पत्करले. मुसलमानांची मागणी न्याय आहे. पाकिस्तान ही स्वराज्याची गुरुकिल्ली आहे. म्हणजे 2+2 मिळून 4 नव्हे तर 5 होतात असे हिंदूंना पटवण्यासाठी राजाजी पत्रकांमागून पत्रके प्रसवित आहेत. याच वेळी काँग्रेसने नेहमीप्रमाणेच गांधींच्या अहिंसक, अनियंत्रित, एकतंत्री नेतृत्वाखाली कोणत्या तरी स्वरूपाची सविनय प्रतिकाराची चळवळ सुरू करण्याचा आपला संकल्प प्रकट केला. इंग्रजांना उघड उघड हिंदुस्थानातून त्वरित निघून जाण्याची आज्ञा करणाऱ्या या काँग्रेसच्या चळवळीविषयी आपले धोरण काय असावे याविषयी देशातील सर्व हिंदू सभा पक्षीयात कुतूहल निर्माण झाले होते. हिंदुस्थानचे संपूर्ण स्वातंत्र्य हे ज्या चळवळीचे ध्येय आहे, अशा चळवळीत सामील होणे हे प्रत्येक हिंदी देशभक्ताचे आणि त्यातही विशेषत्वे प्रत्येक हिंदू राष्ट्रभक्ताचे कर्तव्यच होते. परंतु अशा चळवळीचा काळवेळ आणि तिची कार्यपद्धती हे प्रश्नही
प्राधान्य करून तितकेच महत्वाचे होते आणि लढावयाचे त्या साध्याचा प्रश्न तर सर्वातच महत्वाचा होता. ज्या उद्दिष्टासाठी तुम्ही संघर्ष करणार ते उद्दिष्ट संघर्षासाठी उद्युत होण्यापूर्वीच तुम्हास माहीत असलेच पाहिजे. जरी हे बाजूस ठेवायचे झाले तरी कोणत्याही चळवळीचे उद्दिष्ट जे साध्य करावयाचे ते तरी प्रारंभीच निश्चित केले जाणे हा सर्वात अहम प्रश्न होता. मुसलमानांच्या तुष्टीकरणासाठी अविभाज्य एकसंघ हिंदुस्थानच्या संघराज्याचे विच्छेदन करण्यास त्यांनी आंदोलनात सहभागी व्हावे म्हणून मान्यता देऊन त्यांची मनधरणी काँग्रेसने चालवली होती हे सूर्यप्रकाशा इतके स्वच्छ निस्पष्ट होते. इतकेही करून काँग्रेसने आपली मागणी म्हणून काय केली तर ब्रिटिशांनी निघून जावे, पण त्यांनी ब्रिटिश आणि अमेरिकन सैन्य मागे ठेवावे. आणि ते कशासाठी तर या देशावर जर्मन जपानच्या होऊ घातलेल्या स्वारीपासून रक्षण करण्यासाठी. थोडक्यात म्हणजे काँग्रेस चळवळीचा इत्यर्थ असा होता की इंग्रजांनी अँग्लो अमेरिकन सैन्य येथे ठेवावे आणि हिंदुस्थानच्या स्वातंत्र्याची घोषणा करावी. आणि या चळवळीच्या मोबदल्यात पदरात काय पडावयाचे तर हिंदुस्थानची फाळणी. म्हणून स्वातंत्र्याच्या ध्येयाचा स्वतंत्रपणे पुरस्कार करणारी असतानाही हिंदू महासभेसारखी संस्था या चळवळीत सहभागी करण्यापूर्वी मूलभूत ध्येय अधिक स्पष्ट करणे अगत्याचे झाले. म्हणून 2 ऑगस्टला पुणे येथे बाजीराव पटांगणात केलेल्या प्रचंड सभेत मी काही मागण्या केल्या. ऑल इंडिया काँग्रेस कमिटीची मुंबईला बैठक होण्यापूर्वी हिंदुस्थानातीलच नाही तर परदेशी वृत्तपत्रातून या मागण्या प्रसिद्ध झाल्या होत्या. त्यापैकी प्रमुख मागण्या पुढील प्रमाणे होत्या. सिंधू नदीपासून सिंधू सागरापर्यंतच्या हिंदुस्थानच्या अखंडत्वाची आणि अविभाज्यत्वाची काँग्रेसने हमी द्यावी. म्हणून प्रांतांना स्वयंनिर्णयाचा अधिकार आहे हे म्हणणे काँग्रेसने उघड उघड नाकारावे. विधिमंडळात नि लोकनियुक्त मंडळात प्रतिनिधित्व लोकसंख्येच्या बहुसंख्याक आणि अल्पसंख्याक यांच्या प्रमाणातच केवळ गुणवत्तेच्या प्रमाणात असावे. नोकऱ्या केवळ गुणवत्तेनुसार दिल्या जाव्यात. हिंदू महासभा ही हिंदू जगताची प्रतिनिधी आहे हे मान्य करण्यात यावे नि म्हणून हिंदूंच्या हिताचा संबंध जेथे जेथे असेल तेथे तेथे तिच्या संमती वाचून काहीही केले जाऊ नये. प्रत्येक अल्पसंख्याकांना भाषा, धर्म, संस्कृती यांच्या रक्षणासाठी संरक्षक बंधने देण्यात यावीत. पण कोणाही अल्पसंख्याकांना बहुसंख्याकांच्या अधिकारावर गदा आणून राष्ट्रांतर्गत दुसरे राष्ट्र निर्माण करण्याचा अधिकार दिला जाता कामा नये. शेषाधिकार हे सर्व मध्यवर्ती सरकारच्याच हाती राहावेत. या मागण्या काँग्रेसने मान्य केल्या असत्या तर मग काँग्रेसची कोणत्या व्यवहारी भूमिकेवरून सहकार्य करता येईल यांचा विचार हिंदू महासभेला करता आला असता. या मागण्यांचे स्वरूप खरोखर इतके राष्ट्रीय आहे की काँग्रेसनेच आपण होऊन त्यांची घोषणा आधी करावयास हवी होती. पण काँग्रेसने या मागण्यांकडे संपूर्ण कानाडोळा केला. इतकेच नव्हे तर ऑल इंडिया काँग्रेस कमिटीच्या मुंबईच्या सभेत काँग्रेसने शेषाधिकार हेही प्रांतांच्या स्वाधीन करण्यास संमती दिली. स्वयंनिर्णयाच्या नावावर पाकिस्तानला संमती देऊन नंतर पाकिस्तानवाल्यांचे आणखी समाधान करण्यासाठी ही पुरवणी जोडण्यात आली आणि यानंतर सगळ्यांवर कळस करण्यात आला. काँग्रेसने गांधींना सर्वाधिकारी नेमल्यावर त्यांनी जीनांना जे पत्र धाडले त्यात संस्थानांसकट सर्व हिंदुस्थानचे सरकार मुस्लिम लीगला अर्पण करण्याची सिद्धता दाखवली. येथे लागू असणारा असा त्या पत्रातील महत्वाचा उताराच मी देत आहे. मुस्लिम लीगला उद्देशून गांधीजी म्हणतात, पूर्ण कळकळीने आणि आस्थेवाईकपणे प्रामाणिकपणे मी पुन्हा एकदा तुम्हाला सांगतो की तत्काळ स्वातंत्र्य मिळवण्यासाठी लीग काँग्रेसशी सहकार्य करण्यास सिद्ध असेल. तर ब्रिटिश सरकारने आपला सर्व कारभार सर्व हिंदुस्थानसाठी म्हणून लीगच्या हाती दिला तरी त्यास काँग्रेस मुळीच हरकत घेणार नाही. अर्थात जर्मनी जपानपासून हिंदुस्थानचे रक्षण करून अशा प्रकारे चीनला आणि रशियाला सहाय्य करण्यासाठी दोस्तांचे सैन्य येथे राहू देण्यास अनुमती हवी ती या व्यवहाराला अट आहे. संस्थानांसकट सर्व हिंदुस्थानचा कारभार लीगकडे सुपूर्द करण्यास काँग्रेस आडकाठी आणणार नाही. लोकांच्या वतीने लीग जे सरकार प्रस्थापित करील त्याला काँग्रेस अडथळे तर आणणार नाहीच. अशा सरकारमध्ये काँग्रेस येईल. पूर्ण गंभीरपणे आणि प्रामाणिकपणे मी हे लिहित आहे. मोहनदास करमचंद गांधी. या पत्रावर वेगळ्या टीकेची आवश्यकताच नाही.
यापेक्षा हिंदू हिताचा किंवा खऱ्या राष्ट्रीयत्वाचा अधिक विश्वासघात तो कोणता असू शकेल? ही वेळ भर आणीबाणीची नसती आणि स्वातंत्र्यासारख्या मूलग्राही प्रश्नावर लढत नसती, तर अशा पत्रामुळे प्रक्षुब्ध झालेल्या हिंदूंनी हजारो ठिकाणी अशा पत्रांच्या होळ्या केल्या असत्या. आपल्या मातृभूच्या आणि धर्मभूच्या विध्वंसनाचे ध्येय ज्या चळवळी पुढे आहे, अशा चळवळीत हिंदू महासभावादी जाणून बुजून जातील काय? या वाचून योग्य वेळ, चळवळीची पद्धतनी परिस्थिती आणि विजय प्राप्तीच्या दृष्टीने करावयाच्या इतर युक्तियुक्त व्यूहांचा विचार, हिशेब या काही कमी महत्वाच्या गोष्टी नव्हत्या. आणि म्हणूनच हिंदू महासभानिष्ठांना त्यावेळी या चळवळीविषयी काँग्रेसशी पूर्णपणे तद्रूप होता येणे शक्य नव्हते. पण प्रारंभापासूनच स्वतः काँग्रेसवाल्यांनीच देशभर उफाळलेल्या जहाल निदर्शनांशी आपला काही संबंध नाही असे म्हणण्यास प्रारंभ केला. तेव्हा आपणही या चळवळीचे जनकत्व काँग्रेसवर लादण्याचे कारण नाही. अशा स्थितीत या चळवळीत जाण्याचा किंवा न जाण्याचा प्रश्नच यामुळे महासभेपुढे उपस्थित होत नाही. पुढे लगेच गांधीजींसकट शेकडो काँग्रेस पुढाऱ्यांची धरपकड झाली आणि नंतर असंतोष निदर्शनाची जहाल लाट देशभर उसळली. त्या लाटेने आणि सरकारी दडपशाहीने देशात एकच हलकल्लोळ झाला. आज काँग्रेसमध्ये असणारे आणि नसणारेही असे आमचे सहस्रावधी हिंदू बंधू स्थानबद्धतेपासून तो मृत्यूपर्यंतच्या हाल अपेष्टा सहन करीत आहेत. देशप्रेमाने प्रेरित होऊन अथवा एका देशप्रेमी चळवळीत भाग घेतल्यामुळे आमच्या हाडामांसाच्या या लोकांना जे हाल कंठावे लागत आहेत, त्याविषयी आम्हा सहानुभूतीने वेदना वाटल्या वाचून कशा राहतील? अर्थातच अशा मोठाल्या आंदोलनातून ओघानेच निर्माण होणाऱ्या गुंडगिरीला आमची सहानुभूती नाही हे उघड आहे. परंतु हा संघर्ष मुख्यतः लोकांनी आपल्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी चालवलाय, ही गोष्ट ब्रिटिश सरकार आणि जनता यांनाही मान्य करावी लागलीय. मातृभूच्या स्वातंत्र्यासाठी झुंजणे हा जर अपराध असेल, तर आम्ही सर्वजण अशा झुंजीत झुंजत आलो आहोत आणि या अपराधाचा आम्हाला अभिमानही वाटतो. परंतु शुद्ध राष्ट्रप्रेमानेच वाहून जाऊन आपण अविवेकी अविचाराच्या आहारी जाण्याची चूक करता कामा नये. आंधळेपणाने हिंदू राष्ट्राचाच घात होईल अशा कोणत्याही चळवळीत उडी घेण्याची घोडचूक आपण करता कामा नये. राष्ट्रप्रेमाचेच हे कर्तव्य आहे. चुकीच्या प्रश्नावर एकजूट करणे आणि राष्ट्रीय संकट ओढवून घेणे हे काही देशभक्तीचे लक्षण नव्हे. राष्ट्रीय कर्तव्याचा घातच अशाने होत असतो. काँग्रेस ही राष्ट्रीय कार्य करीत आहे आणि एकी राखण्याच्या दृष्टीने हिंदू महासभेने तिच्याशी सहकार्य केले पाहिजे. या एकाच विचाराने जे आक्षेपक चुकीने किंवा उद्दामपणाने हिंदू महासभेला नावे ठेवतात, त्यांनी साधा व्यवहार म्हणून तरी ही गोष्ट ध्यानात ठेवावी की मनुष्याच्या हातून चूक होणे संभवनीय असते. या नियमाला राष्ट्रभक्त हा काही अपवाद आहे असे नाही. एखाद्याचा प्राप्त परिस्थितीत एखाद्या मार्गावर वा कार्यपद्धतीवर विश्वास नसला आणि म्हणून तो आपल्याला योग्य वाटणाऱ्या कार्यपद्धतीने मार्गक्रमण करून ध्येयाप्रत जाण्याचा प्रयत्न करीत असला, तर त्यासाठी त्याला दोष देणे हे काही बरोबर नाही. या साध्या विचाराकडे दुर्लक्ष करून काँग्रेस पत्रे वेळी अवेळी हिंदू महासभेविषयी अप्रीती निर्माण करण्याचा प्रयत्न करीत असतात. त्यांची टीका ज्यावेळी तर्कनिष्ठ आणि न्याय्य असेल, त्यावेळी त्यांना वरील प्रमाणे उत्तर देता येईल. परंतु बहुसंख्य काँग्रेस पत्रे आणि प्रचारक यांनी सभ्यता गुंडाळून ठेवली असून घालवेडा आणि घाणेरडा प्रचार करण्याचे धोरण त्यांनी पत्करले आहे. हिंदू महासभेच्या भूमिकेच्या न्याय्य रक्षणासाठी अशा टीकांना तसेच उत्तर दिले पाहिजे आणि त्यांना निर्बंधित करण्याचा प्रयत्न केलाच पाहिजे. सैन्य ठेवा आणि देश सोडा अशी आरोळी गांधींनी ठोकताच हिंदू महासभेचे पुढारी तुरुंगातील भिंतीवरून उडी मारून लगेच आत जाऊन बसले नाहीत. या विचाराने हे टीकाकार चवताळून गेले असावेत असे दिसते. स्वातंत्र्याचे लक्षण म्हणून इंग्रजांना चालते होण्याविषयी सांगण्यापुरतेच पाहावयाचे तर असे म्हणता येईल की आज हिंदू महासभेत असणाऱ्या अनेक पुढाऱ्यांनी आणि सभासदांनी प्रथम प्रकटपणे स्वातंत्र्याचा ध्वज उभारून सशस्त्र बंडाची उभारणी केली. त्यावेळी गांधीजी आणि आजचे काही काँग्रेसचे नेते ब्रिटिशांची कृपा व्हावी म्हणून ब्रिटिश साम्राज्याची हाजी हाजी करणारी स्तुती स्तोत्रे हालेलुया गात होते आणि स्वतःला ब्रिटिश साम्राज्याचे एकनिष्ठ नागरिक म्हणून घेण्यात भूषण मानित होते. स्वतःच्या स्वातंत्र्यासाठी इंग्रजांशी लढणाऱ्या झुलू आणि बोर लोकांविरुद्ध ते इंग्रजांची बाजू घेऊन
त्यांना सहाय्य करीत होते. त्यावेळी हे क्रांतिकारक स्वातंत्र्य पूजा करीत होते. यापैकी आज हिंदू महासभेत असलेले अनेक क्रांतिकारक त्यावेळी अंदमानच्या अंधार कोठडीत दशकेच्या दशके जन्मठेपींच्या शिक्षा भोगत होते. कित्येकांच्या मानेभोवती गळफासाच्या दोऱ्या पडल्या होत्या. अशा वेळी तुमच्या गांधींनी या क्रांतिकारकांशी एकजूट न करता इंग्रजांशी सहकार्य करण्याचे धोरण आचरले. पण इतके दूर कशाला? भागानगरच्या हिंदूंच्या मूलभूत नागरिक अधिकार रक्षणाच्या संघर्षाच्या वेळी हे काँग्रेसवाले निव्वळ दूर राहिले होते. एवढेच नाही तर त्यांनी निजामाशी सहकार्य करून त्याला त्रास न देण्याचे आश्वासन दिले होते. इकडे सहस्रावधी हिंदू आपल्या साध्या अधिकारासाठी अनेक हाल अपेष्टा सहन करीत असता अनेक काँग्रेस पुढारी आणि अनुयायी ब्रिटिश सरकारचे मंत्री म्हणून लठ्ठ लठ्ठ पगार खात होते आणि तेव्हा आरामात चंगळ करीत लोळत होते. ही गोष्ट खरी नाही काय? बिहार सरकारने बंदी करून आपल्या जवळ असणाऱ्या गोळीबार, लाठीमार, घोडदौड, फटके इत्यादी साधनांचा उपयोग केला असताही 6ही निर्बंधित जिल्ह्यात लक्षावधी हिंदू संघटकांनी आपल्या न्याय्य मूलभूत अधिकारांसाठी विदेशी सरकारशी झुंज घेतली. त्यावेळी कशाशीच आपला कसला काहीच संबंध नसल्याच्या आविर्भावात काँग्रेसवाले सहानुभूतीचा आणि ब्रिटिशांच्या त्या विदेशी सरकारच्या निषेधाचा एक चकार शब्दही न उच्चारता त्यापासून दूर राहिले नाहीत काय? त्यांच्यात धैर्य नव्हते किंवा जनसेवेची भावना नव्हती असे नाही, तर केवळ काँग्रेसचे हिंदू महासभेशी तत्वे आणि कार्यप्रणाली याबाबत जे मतभेद होते त्यामुळे काँग्रेसवाल्यांनी हे धोरण स्वीकारले होते. असे जर काँग्रेसवाल्यांना म्हणावयाचे असेल तर आणि एकजूट का झाली नाही याचे समर्थन करावयाचे असेल तर हिंदू महासभेच्या आजच्या धोरणाविषयीही नेमके तेच समर्थन लागू पडते. हे समजण्या इतका शहाणपणा काँग्रेसवाल्यांनी दाखवावयास हवा. काँग्रेसचे नैतिक दास बनून तिच्या कसल्याही ठरावाची आज्ञापत्रे नि तिच्या मागण्यांची आंदोलने यांच्याबरोबर आपली फरफट करून घेणे हिंदू महासभेला कधीच आवडण्यासारखे नव्हते. त्याचप्रमाणे सत्तेतील अधिकार केंद्रे तीही मर्यादित मिळवण्यासाठीच्या हिंदू महासभेच्या धोरणासंबंधी नि सद्यस्थितीत हिंदू महासभा लहान सहान अधिकारपदांना चिकटून राहते. म्हणून या काँग्रेसवाल्या आक्षेपकांकडे निंदा नालस्तीचा नि हिंदू महासभेवर गलिच्छ आरोप करण्यासाठीचा जो साठा आहे त्यातील प्रत्येक हीन आक्षेप त्यांच्यावरच उलटतो आणि त्यांच्यावरच बुमरँग प्रमाणे अधिक जोराने उसळी घेऊन प्रहार करतो. अलीकडे हिंदू महासभेच्या वतीने निवडून आलेले आणि महासभेने पाठिंबा दिलेले प्रतिनिधी राजकीय परिषदा, समित्या, विधिमंडळे, मंत्रिमंडळे, नगरपालिका आणि अशाच राजकीय सत्ता केंद्रांमध्ये दायित्वपूर्ण पदे मिळवून विराजमान होऊ लागले असून प्रायः या गोष्टीमुळेच राजकीय क्षेत्रात हिंदू महासभेला महत्त्व प्राप्त झाले आहे. त्यामुळे काही बेकार काँग्रेसवाल्यांना मनुष्य स्वभावानुसारच राग येऊन ते हिंदू महासभावाल्यांना नोकरीवाले म्हणण्यास प्रवृत्त झाले असणे शक्य आहे. या त्यांच्या प्रक्षोभाची आम्हाला कीव येते. पण म्हणून आम्ही त्यांना काही साधुत्वाची खोळ घालू देणार नाही, कारण हे साधूच वेळ आली तेव्हा स्वतःच्याच नोकऱ्यांसाठी आणि अधिकारासाठी लाळ घुटीत होते हे आम्ही जाणतो. थोड्याच दिवसांपूर्वी खुद्द काँग्रेसने सबंध हिंदुस्थानभर तोच उद्योग केला नाही काय? राजा म्हणून नव्हे तर प्रधान म्हणून काम करण्यास ते मान्य झाले आणि प्रधानच नव्हे तर स्वतः ब्रिटिश राजाचे नोकर असणाऱ्या गव्हर्नरचे प्रधान म्हणून काँग्रेसवाले सिद्ध झाले होते. आज हिंदू महासभेवर साम्राज्यशाहीशी सहकार्य करण्याचा छाप जे मारित आहेत त्यांनीच त्या सम्राटाशी एकनिष्ठ राहण्याच्या शपथा घेऊन लठ्ठ लठ्ठ पगार घेतले आणि आपापल्या अनुयायांच्या झुंडीच्या झुंडींना नोकऱ्या आणि अधिकार ते देत जात होते. ज्या घटनेवर त्यांनी लाथा झाडल्या तीच घटना त्यांनी अखेरीस राबवली आणि ज्यावेळी एखाद्या मुद्द्यावर लोकांचे समाधान करणे त्यांना शक्य झाले नाही तेव्हा त्यांनीच आपल्या अधिकारांच्या मर्यादेकडे बोट दाखवले व अवज्ञा करणाऱ्यांवर किंवा निरोधन करणाऱ्यांवर गोळीबार नि लाठीमार करण्याच्या आज्ञा दिल्या. ज्यावेळी जेव्हा एखाद्याने निषेध म्हणून त्यांच्या द्वाराशी उपोषण केले त्यावेळी हेच काँग्रेस मंत्री त्यांना रोखठोक असे म्हणाले की मरेपर्यंत आपण या ठिकाणी सुखाने पडून राहा. मला माझ्या कार्यालयात जाऊन मी निवडलेल्या कर्तव्यानुसार माझी कामे केलीच पाहिजेत. सरकारचे पहिले कर्तव्य राज्य कारभार करणे हे आहे.
असे त्या मंत्र्यांचे अग्रणी असणाऱ्या राजाजींनी महात्म्याचे अनुकरण करीत काँग्रेसी सरकारांच्या समर्थनार्थ कुणाचीही भीडभाड न ठेवता जगाला ऐकवले नव्हते काय? या नोकऱ्यांची पारध करणाऱ्या, नीतीसाठी वाम मार्गानेही घोडदौड करणाऱ्या काँग्रेसवाल्यांचा आपण निषेध करता काय? का हे सर्व देशभक्तीला धरूनच आहे असे तुम्ही म्हणता? जे काही जनहित साधता येण्याजोगे आहे ते साधण्यासाठी मर्यादित अधिकार क्षेत्रातील अधिकारांचा उपयोगही करावयास हवा असा खुलासा काँग्रेसवाले करतात का? तसे असेल तर तुम्हीच हिंदू महासभेच्या भूमिकेचे समर्थन करता आहात. मर्यादित का होईना, मिळेल तो अधिकार घेऊन त्या जागेवरून अधिक अधिकार प्राप्तीसाठी झगडावयाचे या हिंदू महासभेच्या धोरणाचे तुम्ही समर्थन करता असाच याचा अर्थ आहे. हिंदू महासभेची भूमिका ही आहे की व्यावहारिक राजकारणाचे मुख्य सूत्र हे प्रतियोगी सरकारचे आहे आणि म्हणूनच विधिमंडळात, समित्यात किंवा मंत्रिमंडळात राहून जे हिंदू संघटनवादी आज इतरांच्या अधिकारांवर आक्रमण न करता हिंदूंच्या हिताचे आणि न्याय्य अधिकार संबंधाचे रक्षण करीत आहेत ते राष्ट्राची सेवाच करीत आहेत असा हिंदू सभेचा विश्वास आहे. मर्यादा काय आहेत याची जाणीव हिंदू महासभेला आहे आणि म्हणून तिची अशी अपेक्षा आहे की त्या मर्यादेत राहून करता येण्याजोगे अधिकात अधिक कार्य जर ते करतील आणि तसे करण्यास ते चुकले नाहीत तर त्यांनी आपले काम चोख केले आहे म्हणून हिंदू महासभा त्यांना धन्यवादच देईल. या मर्यादा हळूहळू टप्प्याटप्प्याने स्वतःच मर्यादितून अंतिमतः निष्कासित व्हायच्या आहेत. प्रतियोगी सहकारितेचे धोरण काळाच्या निकडीपोटी उपलब्ध असलेल्या आपल्या साधन सामुग्रीच्या मानाने आणि आपल्या राष्ट्रीय हितसंबंधांच्या अंतःप्रेरणेने आज्ञा पिल्याप्रमाणे साजेसे अनुकूल करून घेऊनच काय ते देशभक्तीपूर्ण कार्यांना अगदी बिनशर्त सहकारापासून तो सरळ सरळ प्रत्यक्ष प्रतिकारापर्यंत किंबहुना अगदी सशस्त्र प्रतिकारासही पूर्ण आटोक्यात येईल म्हणून आश्रय देते. या संबंधात हे लक्षात ठेवलेच पाहिजे की जर कोणी सेवेची पारद करणारे सेवा पारधी असलेच तर ते हेच भाडोत्री पोटभरू लेखक जे दुय्यम प्रतीची बहुसंख्य काँग्रेसी लंगोटी पत्रे म्हणजे शीट्स म्हणजेच सिंगल पेपर्स जी समाजाच्या तळागाळातल्या बहुजन समाजाच्या सहजी आवाक्यातील असण्याच्या वास्तवतेमुळेच आपल्या अत्यंत हीन अभिरुचीचे हिडीस प्रदर्शन करीत हिंदू महासभेवर गलिच्छ टीका करीत असतात. त्यांच्यापैकी बहुतेक जणांनी आपणा सगळ्यांनाच ठाऊक आहे स्वदेशभक्तीच्या कोणत्याही चळवळीत काहीच सोसलेले नाही. त्यांना कसलीच तोशीस लागलेली नाही की यांच्या अंगावर साधा ओरखडाही उठलेला नाही आणि जर कोणी त्यांना बरेच काही अधिक मूल्य देऊ केले तर ते अशा दुसऱ्या कोणत्याही पक्षासाठी सुद्धा लिहू लागतील. त्यांच्यापैकी अनेक जणांची ही खरी ओळख त्यांच्या अशा करण्या वागण्यामुळेच खरोखर पटलेली आहे आणि म्हणून हे अनिवार्य नि अपरिहार्यच ठरते की हिंदूंच्या हितकारणासाठी त्यांची योग्य ती जागा त्यांना वेळोवेळी दाखवून दिलीच गेली पाहिजे. अशा काँग्रेसवाल्यांविरुद्ध माझी ही टीका लागू असली तरी ती सर्वांना लागू नये हे मी स्पष्ट केले नाही तर ते मी स्वतःवरच अन्याय केल्यासारखे होईल. मी केलेल्या माझ्या या टीकेचा अर्थ असा नाही की काँग्रेसवाले सगळे सारखेच अविचारी आहेत. त्यात काही सुज्ञही आहेत आणि बुद्धिपुरस्सर जितकी चांगली कामे करता येतील तितकी ते करतातही. तेव्हा हिंदूंच्या हिताला आणि हिंदुत्वाच्या अभिमानाला धक्का पोचविण्याकडे त्यांचा कल नाही कारण ते लोकही हिंदूच आहेत आणि म्हणून ते काँग्रेसवाले हिंदू स्वतःच्याच हितसंबंधांना आणि सन्मानाला हानी पोचविणार नाहीत हे मी जाणतो. एवढेच नाही तर अशांपैकी कित्येक जण हिंदू महासभेच्या गुणवत्तेची खरोखर प्रशंसा करतात. ज्यावेळी काँग्रेस ही हिंदूंच्या सांस्कृतिक अभिमानाला धक्का देणारे कृत्य करते किंवा स्वतःच्या न्याय्य अधिकारासंबंधी हिंदूंना नादानपणे माघार घेण्याचा आदेश देते त्यावेळी अशा काँग्रेसवाल्यांना अचंबाही वाटतो. आज हिंदुत्वाच्या ध्वजाभोवती गोळा झालेल्या सहस्रावधी काँग्रेसचे अनुयायी आणि पुढारी आहेत. ही गोष्टही वरील विधानालाच पुष्टी देणारी आहे. काँग्रेसच्या शिबिरात असे लक्षावधी हिंदू असणे नैसर्गिकच आहे पण त्यांना काँग्रेसच्या छावणीतून उघडपणे बाहेर पडून हिंदू महासभेत येण्याचे धैर्य होत नाही एवढेच. पण आजपर्यंतच्या पूर्वानुभवामुळे
मला असा विश्वास वाटू लागलाय की ऋषी, अवतार, मातृभूमी, संस्कृती या सर्वांविषयी स्वाभिमान वाटणारे असे जे सहस्रावधी हिंदू बंधू अद्याप काँग्रेसच्या गोटात आहेत, त्यांना तेथून लवकरच बाहेर पडावे लागेल आणि नंतर अंतरीच्या तळमळीमुळे हिंदुत्व रक्षण करणाऱ्या हिंदू महासभेच्या पवित्र मंदिराकडे त्यांची पावले वळल्या वाचून राहणार नाहीत. त्या मंदिराच्या रक्षणासाठी त्यांचे सहस्रावधी हात कार्यप्रवण झाल्याविना राहणार नाहीत. सरकारने काँग्रेसवर बंदी घातल्यामुळे प्रकट राजकारणाच्या क्षेत्रातून काँग्रेस दूर गेली, तेव्हा हिंदुस्थानातील राष्ट्रीय चळवळींपैकी जो काही भाग आपल्या कक्षेत येईल तो चालू ठेवण्याचे दायित्व ओघानेच हिंदू महासभेवर येऊन पडले. तो भार मुस्लिम लीगवर टाकणे म्हणजे त्या संस्थेचा अपमान होण्यासारखेच होते. काँग्रेसला हिंदूंची संस्था म्हणणे म्हणजे तिचा अपमान करणे असे ज्याप्रमाणे मानले जाते, त्याचप्रमाणे हिंदुस्थानला जी केवळ एक उपखंडच मानते, राष्ट्र म्हणून मानितच नाही, अशा मुस्लिम लीगला राष्ट्रीय चळवळीचे नेतृत्व करावयास सांगणे म्हणजे आपला उपमर्दच होय, असे लीगने मानणे हेच न्याय्यतः बरोबर होते. पण हिंदुस्थानच्या अविभाज्य राष्ट्रवादावर स्वतःला राष्ट्रीय म्हणवणाऱ्या काँग्रेसची जी श्रद्धा आहे, त्यापेक्षाही हिंदू महासभेची अधिक बळकट श्रद्धा असल्याने ते कार्य हिंदू महासभेकडे ओघाने चाले. त्यावेळेचे पहिले कार्य ब्रिटिश प्रचाराचा प्रतिकार करणे हेच होते. क्रिप्स दौरा अयशस्वी झाला. त्याचे कारण ब्रिटिश सत्तादानालाच सिद्ध नव्हते हे नाही, तर हिंदुस्थानातील अंतर्गत भांडणे हे त्याचे कारण आहे. असे जगाला आणि विशेषतः अमेरिकेला भासवण्याचा प्रयत्न ब्रिटिश प्रचार खाते करीत होते. जे काही देता येणे शक्य होते ते सारे काही मूलभूत अधिकारांची खरीखुरी सनद हिंदुस्थानला अर्पण करून लोकांना राजकीय दास्यातून मुक्त करण्यासाठी दिलेले आहे. अशा प्रकारे क्रिप्स योजनेचा जगाच्या समोर अगदी दीपवणाऱ्या झगझगाटात डांगोरा पिटण्यात आला आणि तिच्याकडे अंगुली निर्देश करून ब्रिटिश वृत्तपत्रांनी आणि ब्रिटिश प्रचार यंत्रणेने प्रचार करीत साऱ्या जगाला प्रत्यक्ष पाहण्याची विनंती केली की इतक्या उच्च प्रतीच्या घटनांची खैरात ज्यांचा राजकीय विकास पुरेसा झालेलाच नाही, त्यामुळे ते ज्यासाठी पात्रच नाहीत, अशा लोकांवर केल्याने त्यांची स्थिती अधिकाधिक बिघडवण्यासच काय ती उपयोगी पडू शकते. एक श्रेष्ठ अत्युत्तम मॅग्ना चार्टा जो मूलभूत अधिकारांची ती सनद हिंदुस्थानला अधिकार देऊ मागत होता, त्याला मात्र कलह कुचलियाचीच काय ती फळे आली. बेबनावाचेच काय ते सफरचंद लगडले. राजकीय सत्ता हिंदुस्थानला देऊ करतो न करतो, तोच एक संयुक्त राष्ट्र म्हणून ती न स्वीकारता परस्परांचे गळे पकडण्यासाठी उसळ्या मारणे सुरू झाले. जाती विरुद्ध जातीची पूर्वापारची हाडवैरे वैमनस्य विसरून जाऊन निकोप निरोगी होण्याच्या पक्षी ती भयंकर क्रूर अवस्थेला पोचली. एकमुखी मागणी नव्हतीच. आम्ही जर तो अत्यंत श्रेष्ठ मॅग्ना चार्टा मागे घेतला नसता तर रक्तरंजित यादवी युद्धाने थैमान घातले असते. अशा प्रकारे कथोपकथन ब्रिटिशांनी स्पष्टीकरणार्थ हिंदुस्थानात नि जगाला विशद केले. हिंदुस्थानात जातीय सलोखा नव्हता आणि कधीच नव्हता हे नाकारण्यात अर्थ नाही. अगदी इंग्लंड अमेरिकांसहित प्रत्येक देशालाच अशा अवस्थेतून पार पडावे लागले होते. पण म्हणून ही वस्तुस्थिती हेच काय ते क्रिप्स योजना मागे घेण्याचे खरे कारण हे मात्र खोटे. विरोधात तोही एक शेवटचा खेळा ठोकला जाणे आवश्यकच होते, कारण चीन आणि अमेरिका यांना फसवण्यात आणि हिंदुस्थानातीलही एका वर्गाला फसवण्यात ब्रिटिश बहुंशी यशस्वी झालेलेच होते. क्रिप्स मिशनपूर्वी अमेरिकन लोक निवृत्तपत्रेही जी काही प्रमाणात सहानुभूतीशील होती, त्यांनीही आता आपला सूर पालटून मान्यच केले की हिंदुस्थानला संपूर्ण राजकीय स्वातंत्र्य देण्यासाठी जे काही करता येणे शक्य होते ते सर्व काही मनमोकळ्या प्रामाणिकपणाने इंग्लंडने केलेले आहे. आणि खरोखरच हिंदुस्थानातल्या लोकांच्या आपापसातील अंतर्गत कलहांमुळेच क्रिप्स योजनेच्या अपयशाचे उत्तरदायित्व हिंदुस्थानातील लोकांचेच होय. आपण जर एकमुखी राष्ट्रीय मागणी निर्माण केली तर ती धिक्कारणे इंग्रजांना अशक्य होईल असा ग्रह करून घेणारा एक मोठा गट काँग्रेसवाल्यात आणि हिंदूतही निर्माण झाला हे विशेष होय. या विचारामुळेच काँग्रेसने अनेकदा
मुस्लिम लीग पुढे गुडघे टेकत लोटांगण घातली. याच वृत्तीमुळे अनेक सर्वपक्षीय किंवा अपक्षीय परिषदांचा जन्म झाला नि होत आहे. ही जी स्वतःची फसवणूक करण्याची वृत्ती हिंदुस्थानात बळावली होती, तिच्या कचाट्यातून हिंदूंची सुटका करण्यासाठी अखिल भारतीय स्तरावर एखादा व्यापक प्रयत्न करणे अगत्याचे झाले होते. त्याचप्रमाणे हिंदुस्थानातील विविध पक्षातील मतभेदांची मर्यादा काय आणि खरोखर सर्वांना लागू असणाऱ्या महत्वाच्या 1-2 प्रश्नांविषयी सर्वांची भूमिका काय हे पडताळून पाहणेही उपकारक ठरले असते. आणि याच विचाराने हिंदू महासभेने आधीच सिद्ध केलेल्या 3 प्रमुख मागण्यांविषयी विविध पक्षांशी आणि व्यक्तींशी वाटाघाटी करण्याची योजना स्वीकारली. 1. भारतीय स्वातंत्र्याची घोषणा तत्काळ होणे. 2. प्रत्यक्ष रणक्षेत्रातील हालचालींव्यतिरिक्त संबंधित असणारे खाते धरून सुद्धा सर्व खाती राष्ट्रीय सरकारच्या हाती देणे नि अशा राष्ट्रीय सरकारची प्रस्थापना. 3. युद्ध संपल्यानंतर लगेच घटना समितीची स्थापना करणे. या त्या 3 प्रमुख मागण्या होत. या वाटाघाटी करण्यासाठी अध्यक्ष डॉक्टर श्यामाप्रसाद मुखोपाध्याय, डॉक्टर मुंजे, श्रीयुत निर्मलचंद चट्टोपाध्याय, राजा महेश्वर दयाशेठ, राव बहादूर मेहरचंद खन्ना नि प्राध्यापक देशपांडे यांची एक समिती नेमण्यात आली. अनेक पक्षांनी आणि व्यक्तींनी या योजनेविषयी जे स्वयंस्फूर्त सहकार्य दिले ते उत्साहजनक होते. या वाटाघाटीचा मुख्य भार हा डॉक्टर श्यामाप्रसाद यांच्यावर होता आणि त्यांनी मोठ्या कौशल्याने ज्या वाटाघाटी केल्या त्यामुळे संबंध हिंदुस्थानचे लक्ष याच एका प्रश्नावर केंद्रीभूत झाले. इंग्रज, अमेरिका आणि चिनी वृत्तपत्रांच्या प्रतिनिधींनीही या वाटाघाटींच्या प्रयत्नात बारकाईने लक्ष घालून महासभेच्या या प्रयत्नांना आपल्या देशात बरीच प्रसिद्धी दिली. हिंदू महासभेच्या या प्रयत्नांना आलेले यश हे काही प्रयत्नांच्या मानाने असमाधानकारक नव्हते. विधायक प्रगतीच्या दृष्टीनेही या प्रयत्नांचे महत्त्व होते. कारण ज्या लोकांची मने खुली होती अशा सर्वांना ही गोष्ट पटली की हिंदुस्थान हे एक अखंड राष्ट्र आहे. ही गोष्ट ब्रिटिश पार्लमेंटने तत्काळ मान्य करावी. ही हिंदुस्थानची एकमुखी मागणी आहे. राष्ट्राची ही एकमुखी मागणी प्रस्थापित करण्यात या समितीला यश आले. हिंदू महासभा ही त्या देशातील दुसऱ्या क्रमांकाची प्रमुख संस्था आहे हे उपभारत मंत्र्यांनी मान्य केले असून अशी संस्था नि शीख, मोमीन, प्रागतिक ख्रिश्चन नॅशनल लीग इत्यादी संस्थांच्या सर्वमान्य पुढाऱ्यांनी या मागणीवर स्वाक्षऱ्या केल्या आहेत किंवा तिला पाठिंबा दिलाय. सिंध बंगालचे मंत्री, विधिमंडळाचे प्रमुख सभासद आणि शासन संस्थेत कामे करणारी अनेक प्रमुख माणसे या मागणीच्या पाठीशी आहेत आणि म्हणूनच या मागणीचे स्वरूप एकमुखी राष्ट्रीय मागणीचे आहे. काँग्रेसचा ठरावही या मागणीतील प्रमुख तत्वांना पाठिंबा देतो. ही गोष्ट भरीला घातली म्हणजे त्या मागणीचे राष्ट्रीय स्वरूप अधिकच बळकट होते. केवळ लीगने किंवा इतर कोणत्या गटाने पाठिंबा दिला नाही म्हणून या मागणीला राष्ट्रीय मागणी म्हणावयाचे नसेल तर कोणत्याही देशात कोणत्याच काळी तशी एकमुखी राष्ट्रीय मागणी निर्माण झालेली नाही असे म्हणावे लागेल. कॅनडा, आफ्रिका किंवा अमेरिकेतील फेडरेशन स्थापित करताना जी मतनोंदणी झाली तिचा विचार केला तर ती तरी एकमुखी कोठे होती. विरोधी नेते आणि पक्ष त्यात होतेच. वस्तुस्थिती अशी आहे की राष्ट्रीय मागणी ठरवताना त्या मागणीला देशातील बऱ्याचशा बहुमताचा पाठिंबा आहे का नाही हे पहावयाचे असते. मतभिन्नता असणाऱ्या अल्पसंख्याकांचा हिशोब त्यात करावयाचा नसतो. ही निश्चित मागणी प्रस्थापित करण्यात जेव्हा महासभेला यश आले तेव्हा त्याचा तत्काळ परिणाम होऊन चीन, अमेरिका आणि हिंदुस्थानातील लोकमतप्रवाह जागृत झाले आणि ब्रिटिशांचा डाव त्यांच्या ध्यानात आला. क्रिप्स योजना परत घेतली याचे कारण या देशातील भांडणे हे नाही तर ब्रिटिशांनाच आपल्या हातातील सत्ता खरोखर सोडावयाची नाही हेच खरे कारण आहे. ही गोष्ट अनेकांच्या ध्यानात आली. हिंदू महासभेचा अध्यक्ष या नात्याने ही मागणी मी तारेने मिस्टर विन्स्टन चर्चिल यांच्याकडे पाठवून दिली. या तारेचा स्वीकार करताना मिस्टर चर्चिल यांनी हिंदू महासभेच्या ऐक्य साधनाच्या प्रयत्नांविषयी समाधान व्यक्त केले. पण मुख्य पक्षांचा पाठिंबा आहे
अशी एखादी निश्चित योजना पुढे मांडण्यात हिंदू महासभेला यश आले नाही, असे त्यांचे म्हणणे होते. या उत्तरावर वेगळी टीका करण्याचे कारण नाही. या प्रश्नांचा वरती विस्तृत उहापोह झालाच आहे. मात्र एकाच गोष्टीचा या ठिकाणी निर्देश करावयाचा आहे. वरील मागणीला पाठिंबा न देणारा प्रमुख पक्ष म्हणजे मुस्लिम लीग, मुसलमान नव्हे. कारण आमच्या मागणीवर स्वाक्षऱ्या देणाऱ्यात मोठमोठ्या मुसलमान संघटना होत्या. लीग सारख्या एका पक्षाने केवळ इतर सर्वांशी सहमत होण्याचे नाकारले. म्हणून जर या मागणीला राष्ट्रीय म्हणावयाचे नसेल, तर एकंदर राष्ट्राच्या इच्छेची मुस्कटदाबी करण्याचा अधिकारच अशा संस्थेच्या हाती दिल्यासारखे होते. लीगला इतके महत्त्व देताना मिस्टर चर्चिल यांची जीभ तोंडात घोटाळत असली पाहिजे, हे लीगही जाणत असेल. ब्रिटिश हितसंबंधांना बाधा येईल अशी काही मागणी लीग स्वतः करील किंवा तशा मागणीला पाठिंबा देईल, तर चर्चिल लीगला सुद्धा मुसलमानांच्या वतीने बोलण्याचा काय अधिकार आहे असा प्रश्न टाकतील, हे लीगला सुद्धा समजले असेल. या वाटाघाटींनी हिंदू महासभेवर काँग्रेसवाल्यासकट इतर अनेक लोक जो एक आक्षेप घेत होते, त्या आक्षेपाला उत्तर मिळाले. हिंदू महासभा ही जातीय संस्था असल्याने तिला राष्ट्रीय कार्यक्रम किंवा धोरण असणारच नाही किंवा राष्ट्राचे नेतृत्व ती घेऊच शकत नाही, हा तो आक्षेप होय. या वाटाघाटींनी हे सिद्ध झाले की हिंदू महासभा ही नुसती राष्ट्रीय आहे इतकेच नाही, तर काँग्रेससारख्या संस्थेप्रमाणे ती वेगवेगळ्या छंदांना बळी पडत नाही किंवा लीगसारखी ती जातीय स्वार्थाच्याही आहारी जात नाही. व्यावहारिक राजकारणात तर्कनिष्ठ तडजोडीच्या मार्गाने जावे लागते, हेही हिंदू महासभा जाणते. सिंधमध्ये लीगबरोबर सहकार्य करून मंत्रिमंडळाचा भार पत्करण्यास हिंदू महासभा सिद्ध झाली, यावरून हीच गोष्ट सिद्ध होते. बंगालमधील उदाहरण तर प्रसिद्ध आहे. काँग्रेसच्या शरणागतीने जे उद्दाम लीगवाले समाधान पावले नाहीत, ते हिंदू महासभेची तडजोड करण्यास आणि सामोपचाराने वागण्यास सिद्ध झाले. नि फजलुल हक यांच्या पंतप्रधानकीखाली आणि महासभेचे माननीय पुढारी डॉक्टर श्यामप्रसाद मुखर्जी यांच्या नेतृत्वाखाली वर्षभर उभय जमाती गुण्या गोविंदाने एकत्र नांदत होत्या. आणखी हिंदू महासभेवाले हे केवळ लोकहिताच्या दृष्टीने सत्ता केंद्रे हस्तगत करतात, नोकरीच्या आशेने नाही, हेही पुढील घटनांवरून सिद्ध झाले आहे. लोकसेवा करता येणार नाही आणि स्वाभिमानपूर्वक मंत्रिमंडळात राहता येणार नाही असे वाटताच डॉक्टर श्यामप्रसाद मुखर्जी यांनी अधिकार वस्त्रे फेकून देताना निर्भीडपणाने आणि धैर्याने जे पत्रक काढले, त्यावर दृष्टिक्षेप टाका म्हणजे हे दिसेल. राजकीय न्याय किंवा मानव जातीवरील प्रेम यामुळे अमेरिका, रशिया किंवा कोणतेही परके राष्ट्र हिंदुस्थानला स्वतंत्र करण्यासाठी संघर्ष करण्यास किंवा हितसंबंध धोक्यात घालण्यास सिद्ध होईल, या वांझोट्या आशावादावर आमचा मुळीच विश्वास नाही. असे असले तरी अहिंदू संघटनांनी आणि पक्षांनी परदेशात प्रचार करून तेथे जे गैरसमज निर्माण करण्याचा उद्योग चालविला आहे, त्यांना प्रतिकारून देशातील वस्तुस्थितीविषय तेथे रास्त कल्पना निर्माण करणे हे व्यावहारिकदृष्ट्या अत्यंत अगत्याचे आहे. जगातील प्रत्येक राष्ट्राचे आणि देशाचे हितसंबंध एकमेकात इतके गुंतले आहेत की त्यामुळे एकमेकांच्या हितसंबंधाविषयी नि राजकीय परिस्थितीविषयी सम्यक सत्यज्ञान आपणास व्हावे असे प्रत्येकाला वाटते. स्वतःच्या हितसंरक्षणासाठी हे ज्ञान त्यांना हवे असते. जगातील इतर देशातील खऱ्या राजकीय परिस्थितीचे चांगले ज्ञान असेल तर राष्ट्रीय हितसंबंधांवर दृष्टी ठेवून संधी किंवा विग्रह करून राष्ट्रीय गट बनविता येतात. हे युद्ध सुरू झाल्यापासून इंग्लंडने जगभर असा प्रचार सुरू केला की जगातील सर्व ठिकाणच्या लोकसत्तेसाठी आणि स्वातंत्र्यासाठी आम्ही झुंजत आहोत. हिंदू महासभेचा या प्रचारावर मुळीच विश्वास नव्हता आणि हिंदू महासभेने एका ठरावात असे स्पष्ट म्हटलेही. तेव्हा इंग्लंडला अमेरिकेपुढे असे सिद्ध करण्याचा प्रसंग आला की हिंदुस्थानला आताच्या आत्ता स्वातंत्र्य देता येत नाही, याचा दोष हिंदुस्थानवर आहे. उलटपक्षी अमेरिकनांना असे वाटत होते की जर हिंदुस्थानचे समाधान करता आले तर युद्ध जिंकण्यासाठी सैन्य आणि साहित्य यांचा फार मोठा साठा आपल्याला मिळेल. अमेरिकन हितसंबंधांच्या दृष्टीने हिंदुस्थानचा संतोष हा अगत्याचा होता, म्हणून ते हिंदुस्थानातील परिस्थिती समजावून घेण्यास अधिक उत्सुक बनले. हिंदुस्थानात
काँग्रेस ही हिंदूंची आणि लीग ही मुसलमानांची संस्था आहे आणि त्या दोहांचे मत हे हिंदुस्थानचे मत, अशी पुसट कल्पना युद्धारंभी अमेरिकेत होती. अधूनमधून त्यांना हिंदू महासभेविषयी काही ऐकू येई, पण वरील परिस्थितीत हिंदू महासभा कशी बसवावयाची याचा उमग त्यांना पडत नसे. हिंदुस्थानच्या राजकारणात महासभेने एक प्रमुख स्थान मिळवले आहे याची त्यांना कल्पना नव्हती. पण मी प्रेसिडेंट रुझवेल्ट यांना जी तार धाडली ती अमेरिकन वृत्तपत्रात आणि तद्वारा जगभरच्या इतर पत्रात पुष्कळच प्रसिद्ध झाली आणि त्यामुळे अमेरिकन वृत्तपत्रे आणि जनता यांचे लक्ष हिंदू महासभेकडे अधिक बारकाईने वेधले गेले. हिंदू महासभेचा ध्येयवाद, धोरण आणि महत्त्व हे समजून घेण्याविषयी परदेशातील उत्सुकता अधिक वाढली. अमेरिका, ब्रिटननी चीनमधून या देशात सर्वसामान्य परिस्थिती समजावून घेण्यासाठी जे पत्रपंडित किंवा इतर विद्वान प्रवासी आले, त्यांनी हिंदू महासभेच्या पुढाऱ्यांच्या भेटी घेतल्या आणि नंतर त्यापैकी कित्येकांनी स्वदेशी बातमीपत्रे धाडून मुस्लिम लीग ही जशी मुसलमानांची, त्याप्रमाणे हिंदू महासभा ही हिंदूंची प्रतिनिधी आहे असे कळविले आणि त्याप्रमाणे हिंदू महासभेच्या ध्येयवादाचा आणि धोरणाचा परिचय परदेशांना दिला. वेगवेगळ्या प्रसंगी हिंदू महासभेच्या कार्यालयातून आणि विविध केंद्रातून ज्या तारा धाडण्यात आल्या त्यांना अमेरिकन वृत्तपत्रात भरपूर प्रसिद्धी मिळाली. अमेरिकन पत्रपंडितांनी दिलेल्या आश्वासनांप्रमाणेच ही गोष्ट झाली. हिंदू महासभेचे कार्यालय आणि रोजचा कारभार यांची चित्रणेही अमेरिकन बोलपट प्रतिनिधींनी घेतली आणि सध्या ती अमेरिकेत दाखवली जात आहेत असे मला कळते. वाटाघाटीच्या वेळीही परकीय पत्रपंडितांनी वाटाघाटीत फार बारकाईने लक्ष घातले होते आणि महासभेच्या प्रयत्नांना त्यांनी जगभर चांगली प्रसिद्धी मिळवून दिली. अशा प्रकारे चीन, अमेरिका आणि स्वतः ब्रिटन यामधील प्रमुख व्यक्तींशी जे संबंध निर्माण झाले, त्यामुळे आता त्यांना ही गोष्ट पटलेली आहे की काँग्रेसने जरी कोणताही करार केला तरी जोपर्यंत हिंदू महासभेची त्याला संमती नाही तोपर्यंत तो हिंदूंच्यावर बंधनकारक राहणार नाही किंवा केवळ काँग्रेसनी लीग यांच्याबरोबर झालेला करार हा हिंदुस्थानशी झालेला करार असे मानता येणार नाही. युद्ध संपल्यानंतर वेगवेगळ्या राष्ट्रांचे प्रतिनिधी नवी घडी बसविण्यासाठी एकत्र बसले आणि त्यात हिंदुस्थानच्या भवितव्याचा प्रश्न कार्यक्रम पत्रिकेवर असला तर वरील घटनांचा लाभ त्यावेळी हिंदू महासभेला झाल्या वाचून राहणार नाही. वर दिलेल्या कारणांसाठी आणि निदान चीन, इंग्लंड, अमेरिका इत्यादी देशात काही झाले तरी ब्रिटिश प्रचाराचा प्रतिकार करण्यासाठी तरी निदान हिंदू महासभेचे प्रतिनिधी धाडण्याची फार आवश्यकता होती. अमेरिकन जनतेला हिंदू महासभेचा ध्येयवाद आणि धोरण यांचा परिचय करून देण्याच्या दृष्टीनेही हे आवश्यक होते. त्या देशात काँग्रेसनी लीग आणि इतर भारतीय प्रश्नांविषयी ज्यांना जिज्ञासा आहे त्यांना हिंदू महासभेविषयी माहिती देणे आवश्यक होते. म्हणून डॉक्टर मुंजे नि माननीय बाबाराव खापर्डे यांच्या नेतृत्वाखाली अमेरिकेला एक शिष्टमंडळ धाडण्याविषयी ठरवण्यात आले. राजाजी इंग्लंडला जाण्याचा प्रयत्न करीत होते आणि त्यांच्या कारवाईने काही उपसर्ग पोचू नये म्हणून डॉक्टर वरदराजुलू नायडू यांच्या नेतृत्वाखाली इंग्लंडकडे शिष्टमंडळ धाडण्याचे ठरले. पण राजाजींनी सवलतीची मागणी केली नाही किंवा त्यांना अनुज्ञा मिळाली नाही आणि म्हणून डॉक्टर नायडू यांच्या अनुज्ञापत्रासाठी आग्रह धरण्यात महत्त्व उरले नाही. बंगाल, पंजाब, संयुक्त प्रांत वगैरेतील पुढाऱ्यांशी त्याच विषयात विचार विनिमय करण्यात आला होता. पण प्रारंभी बाबाराव खापर्डे प्रभृतींना नकार आल्याने हा प्रश्न तेथेच सोडून देण्यात आला. सरकारने याविषयी विविध कारणे दिली, परंतु महासभेच्या या प्रयत्नांवर काँग्रेस पक्षाने नि सरकार सकट बाहेरच्या सर्वांनी जे आक्षेप घेतले त्यातला सर्वात मनोरंजक आक्षेप हा होता की अशी शिष्टमंडळे बाहेर धाडण्याने ब्रिटिशांच्या परदेशातील प्रचाराचेच समर्थन होणार आहे. हिंदुस्थानात मतभेद आहेत याचेच प्रदर्शन अशाने बाहेर होणार आहे. आपल्या सार्वजनिक जीवनातील ही घाण बाहेर मांडण्यासारखेच होणारे आणि अशाने आपली पत कमी होईल. आपल्या घरातील घाण चव्हाट्यावर आणणे हे केव्हाही वाईटच, परंतु प्रथम हे कोणी केले हा प्रश्न आहे. क्रिप्स योजना अयशस्वी होताच स्वतः ब्रिटिश वृत्तपत्रे आणि प्रचार खाते यांनीच जगभर जाऊन सहस्रावधी जिव्हांनी
हिंदुस्थानात भयंकर जातीभेद आहेत असा प्रचार केला नाही काय? शिवाय आज हिंदुस्थानात असणारी सहस्रावधी चीनी आणि अमेरिकन माणसे ही स्वतःचे कान आणि डोळे स्वदेशी ठेवून आली आहेत असे तुम्हाला वाटते काय? आणि जर्मन किंवा जपानी काय करीत आहेत? येथे जातीय भेद आहेत हे सबंध जगाला माहिती आहे. आणि सबंध जगाला हेही माहीत असावयास पाहिजे नि असेलही की प्रत्येक राष्ट्राला आपल्या इतिहासात केव्हा ना केव्हा तरी जातीय मतभेदाच्या अवस्थेतून जावे लागलेले आहे. आणि त्या राष्ट्रात जातीसाठी, वारसांसाठी लढायाही झाल्या. मूळ प्रश्न येतो असा की हिंदुस्थानची इच्छा नसताही मतभेद आहेत या निमित्ताने जर इंग्लंडला हिंदुस्थानवर गुलामगिरीचा शाप लादता येतो, तर मग मतभेद असले तरी स्वातंत्र्याचा वर इंग्लंडने हिंदुस्थानला द्यावयाला हवा. हिंदुस्थानच्या गुलामगिरीचे रक्षण जर इंग्लंड बागनेटांच्या सहाय्याने करीत असेल, तर हिंदुस्थानच्या स्वातंत्र्याचे रक्षणही इंग्लंडने तसे करावे. नाहीतर निदान असे स्वच्छ तरी म्हणावे की आमच्या मतभेदांमुळे नाही, तर इंग्लंडच्या साम्राज्यवादी आकांक्षेसाठी हिंदुस्थानला स्वतंत्र करण्याची ब्रिटनची इच्छा नाही. हिंदू महासभेचे शिष्टमंडळ अमेरिकेत गेले असते तर तेथे मतभेद आहेत ही बातमी काही अमेरिकनांना नव्याने मिळाली नसती. तर हे मतभेद का आणि कसे उपस्थित झाले आणि त्यावर हिंदू महासभेची उपाययोजना काय हे अमेरिकनांना समजले असते. काळी मेंढी कोणती आणि तपकिरी लांडगा कोणता हे त्यामुळे जगाला चांगले समजले असते. असो, सीमा प्रांतिक हिंदू महासभेचे अध्यक्ष राय बहादूर मेहरचंद खन्ना यांना पॅसिफिक रिलेशन्स कमिटीसाठी जावयाच्या शिष्टमंडळात सरकारने समाविष्ट केले हे ठीक झाले. भारतीय शिष्टमंडळ यापूर्वीच कॅनडात पोहोचलेही असेल. नि राय बहादूर खन्ना यांना पाकिस्तान आणि हिंदूंचा दृष्टिकोन या विषयावर भरपूर प्रसिद्धी मिळालीही असेल. इंग्लंडमध्ये आणि इतर प्रदेशात हिंदू महासभेने त्वरेने आपले स्थान प्रस्थापित केले असून त्याचे प्रत्यंतर कुपलँड यांनी हिंदुस्थानातील बारकाईच्या निरीक्षणानंतर प्रदर्शित केलेल्या अभिप्रायात पाहावयास मिळते. त्यांच्या पुस्तकातील पुढील 2 उतारे पहा. 1. आणि त्याहीपेक्षा अधिक निश्चयाने सबंध हिंदुस्थान हिंदूंचा आहे असे म्हणणारी हिंदू सभा ही हिंदूंची युयुत्सू संघटना आहे. ज्या अजातीयतेला काँग्रेस ही सद्गुण समजते, तिचा स्वाभिमानाने दुर्गुण म्हणून त्याग करण्याचे कार्य महासभेच्या पुढाऱ्यांनी अंगीकारले आहे. काँग्रेस ही हिंदूंचा विश्वासघात करणारी संस्था आहे असे हिंदू पुढाऱ्यांचे म्हणणे आहे. हिंदू महासभेचे सभासद आणि हिंदी राजकारणातील तिचे प्रभुत्व अलीकडे झपाट्याने वाढत आहे. यावरूनच हिंदुस्थानातील जातीयता किती प्रखर स्वरूप धारण करीत आहे हे दिसते. हिंदू महासभेचे धोरण उघड जातीय आहे. तिचे ज्वलज्जहाल अध्यक्ष श्रीयुत सावरकर म्हणतात, आमच्या मुसलमान देशबांधवांनीही आपले निर्णय ठरवताना अटळ अशा गोष्टी हिशोबात घ्याव्यात असे माझे सांगणे आहे इत्यादी. पृष्ठ क्रमांक 16. 2. युयुत्सु हिंदुत्व हे अधिक निर्भीड होते. हिंदुस्थान हे एक राष्ट्र असून अविभाज्य आहे. हे हिंदू महासभेचे मूलभूत तत्व आहे आणि त्यामुळे हिंदुस्थानच्या राजकीय फाळणीचा समावेश या ना त्या स्वरूपाने ज्या योजनेत आहे अशी कोणतीही योजना तीत सहभागी होऊन किंवा न होऊनही ती संमत करणार नाही, कारण असे करण्याने ती स्वतःशीच आणि हिंदुस्थानच्या सर्वोत्तम हितसंबंधाशीही प्रामाणिक राहू शकत नाही असे महासभेच्या कार्यकारिणीचे मत आहे. पृष्ठ क्रमांक 37. उपभारतमंत्री ड्यूक ऑफ डेव्हनशायर यांनीही अखिल भारतीय स्वरूपाची हिंदूंची दुसरी संस्था असा महासभेचा उल्लेख केला आहे. काँग्रेसवाल्यांना जर गव्हर्नरांची प्रशस्ती पत्रके दाखवण्यास प्रत्यवाय नसतो, तर मग जाता जाता प्रसंगोपात इतरांना आमच्या चळवळीविषयी काय वाटते हे उद्धृत करण्यास आम्हास तरी कोणता प्रत्यवाय आहे. 2 वर्षांपूर्वीपर्यंत केवळ एकटे मुसलमानच पाकिस्तानचा आग्रह धरीत असत आणि त्यामुळे उत्तर देताना आम्हाला मात्र त्यांनाच संबोधावे लागे. पण क्रिप्स दौऱ्यापासून काँग्रेसने पाकिस्तानच्या मागणीपुढे शरणागतीचे धोरण पत्करल्यापासून चमत्कारिक परिस्थिती निर्माण झाली आहे. प्रत्यक्ष हिंदूतच पाकिस्तानला अनुकूल असणाऱ्या एका अतिशय वाईट स्वरूपाच्या गटाची निर्मिती झाली असून कोणत्याही संसर्गजन्य रोगा इतक्या झपाट्याने हा गट हिंदू मनावर त्या विषाचा परिणाम करण्याचा प्रयत्न करीत आहे. या काँग्रेसवाल्यापैकी काही हिंदू सत्प्रवृत्तीचे आहेत, परंतु त्यांच्यात फसवणुकीने असा समज निर्माण झालाय की
मुसलमान प्रांतांना सवतासुभा निर्माण करू देऊन अंतिम स्वरूपाची तडजोड करण्यातच हिंदूंचे हित आहे. या व्यतिरिक्त दुसऱ्या काही मोठ्या व्यक्ती अशा आहेत की राजकीय मुत्सद्दी म्हणून ते स्वतःला कोणत्याच पक्षाचे मानित नाहीत, तरी पण त्यांची मते मात्र हिंदूंची म्हणून मानली जातात. अशापैकी काही जणांनी प्रांतिक स्वयंनिर्णयाचे तत्व मान्य करून मोठ्या मुत्सद्दीपणानेच पण हिंदुत्वाचा घात करण्यास प्रवृत्त व्हावे ही मोठी खेदाची गोष्ट आहे. ते राष्ट्रवादाचे एकनिष्ठ उपासक असताही त्यांनी हा मार्ग पत्करावा याचे वाईट वाटते. हे पाकिस्तानवादी हिंदू प्रसंगी सरकारचे दडपण आणूनही आपल्या बांधवांच्या गळ्याखाली पाकिस्तान उतरवण्याचा प्रयत्न कसा करीत आहेत याचा उत्कृष्ट नमुना राजगोपालाचारींच्या अधिकृत हालचालीवरून दिसून येईल. इतिहासाला ज्ञात असलेल्या कोणत्याही खुळ्या मुलांपेक्षा अधिक प्रामाणिकपणे नि फाजील उत्साही वेडाच्या भरात हा आचार्य स्वतः परिश्रमपूर्वक कष्ट उपशित आहे. सद्यस्थितीत हिंदुस्थानच्या अखंडत्वाला खरा धोका कुणापासून अधिक असेल तर तो पाकिस्तानवादी मुसलमानांपेक्षा पाकिस्तानवादी हिंदूंकडूनच अधिक आहे. ज्यांचे हिंदू हृदय अद्यापि जागृत आहे, पण ज्यांच्या विचारांवर काँग्रेसची छाप आहे, अशांच्या मनांवर ज्या विचारांचा अधिक पगडा बसल्यासारखा दिसतो त्यांची मला वैयक्तिक माहिती आहे. त्या विचारांचा परामर्श घेण्यासाठी अशा काही गोष्टींची बुद्धिपुरस्सर मी निवड करीत आहे. प्रांतिक फेररचना आणि फुटून निघण्याचा प्रांतांचा स्वयंनिर्णयाचा अधिकार यात मूलगामी भेद आहे हे काळजीपूर्वक ध्यानात ठेवलेच पाहिजे. यापैकी दुसऱ्या घटनेचे स्वरूप काहीही असले तरी त्याची परिणती पाकिस्तानमध्येच होते. कोणत्याही न्याय्य भूमिकेवरून प्रांतांची पुनर्रचना करावयाची असेल आणि अशा पुनर्रचनेच्या बुडाशी अहिंदूंना किंवा अराष्ट्रीयांना प्रबळ करण्याचा गुप्त हेतू नसेल तर हिंदू महासभेचा विरोध होणार नाही. अशी प्रांतरचना भाषावार असो वा सैनिक वा आर्थिक कारणांसाठी असो, पण तिच्यात हिंदुस्थान दुर्बल करण्याचा हेतू असता उपयोगी नाही. मात्र प्रांतिक स्वयंनिर्णयाच्या नावाखाली प्रांतांना मध्यवर्ती सरकारातून फुटून निघण्याचे तत्व केव्हाही मान्य करता येणार नाही, कारण असे तत्व स्वीकारताच शतक संपण्यापूर्वीच हिंदुस्थान शतशः विदीर्ण झाल्या वाचून राहणार नाही. दुसरे असे की असला प्रांतिक स्वयंनिर्णय हा पाकिस्तानच्या मागणीपेक्षाही अधिक घातक आहे, कारण पाकिस्तानमध्ये निदान मुसलमानी बहुमत असणाऱ्या निश्चित भागांनी फुटून निघण्याचीच मागणी आहे. पण वरील तत्वात तसा निर्बंध नाही. पाकिस्तानी मागणीला सुद्धा आपल्याला शक्य तेवढ्या जोराने प्रतिकार केला पाहिजे. त्यात पुन्हा प्रांतिक स्वयंनिर्णय म्हणजे मध्यवर्ती सरकारवर नित्याची टांगती तलवार धरल्यासारखेच होईल. कोणत्याही प्रांताची लहर लागेल तेव्हा तो चुटकीसारखा हिंदुस्थान सरकारला धुडकावून लावील. पाकिस्तानच्या मागणीला केवळ मुसलमानांचे बहुमत हीच भूमिका आहे, परंतु त्यासाठी स्वयंनिर्णयाचे तत्व पत्करले तरी कोणताही प्रांत केव्हाही आर्थिक, राजकीय किंवा दुसऱ्या कोणत्याही कारणासाठी मध्यवर्ती सरकारातून फुटून निघण्याची मागणी करील. ही गोष्ट आपण ध्यानात ठेवा की मध्यवर्ती भारतीय सरकारचा पाया अद्याप भरभक्कम व्हावयाचा आहे. मध्यवर्ती सरकार हे अद्याप ठिसूळ अशा मातीच्या ढिगाऱ्यावरच उभारलेले आहे. मुसलमानांचे बहुमत नसले तरी कोणत्याही प्रांतात केव्हाच कोणत्याही फुटीर प्रवृत्ती वर डोके काढून मध्यवर्ती सरकारमधून फुटून निघण्याचा आग्रह धरणार नाहीत अशी निश्चिती आपणास असू शकणार नाही. या प्रकरणी रशिया, अमेरिका इत्यादी अनेक राष्ट्रांच्या इतिहासापासून आपण बोध घ्यावयास हवा. या राष्ट्रांना सुद्धा अशा अवस्थेतून जावे लागलेले आहे आणि अशा फुटीर प्रवृत्तींचा पुरा नायनाट होण्याइतके आपले सामर्थ्य मध्यवर्ती सरकारांनी कायम ठेविले तेव्हाच त्या राष्ट्रातील सध्याची मध्यवर्ती सरकारे नांदू शकली. जे हिंदू लोक मुसलमानांना वायव्य हिंदुस्थानात स्वतःचे स्वतंत्र स्वायत्त सरकार स्थापू देण्याला सिद्ध होत आहेत त्यांनी सैनिकी दृष्ट्या प्रस्तुतची शरणागती ही शेवटी आत्मनाश करणारी कशी होईल याचा विचार करावा. आपल्यातून फुटून निघण्याची आणि आपल्यावरच वंशपरंपरा प्रभुत्व गाजवण्याची वृत्ती ज्यांच्यात आहे अशा लोकांच्या हाती आपल्या सुसंरक्षित अशा सरसीमा स्वेच्छेने दिल्याचे उदाहरण एक तरी जगाच्या इतिहासात आहे काय? आणखी पाकिस्तानच्या मागोमाग पठाणिस्तानची पावले ऐकू येत आहेत हेही ध्यानात ठेवा.
जर का या सरसीमांवरील प्रांतांना मध्यवर्ती सरकारातून बाहेर पडू दिले तर थोड्याच अवकाशात टोळीवाल्यांशी एकमत करून हे लोक हिंदुकुशपासून ते थेट सतलजपर्यंत पठाणिस्तानची स्थापना केल्या वाचून राहणार नाहीत. या सरसीमा म्हणजे आपल्या पुरातन राष्ट्रीय सरसीमा असून जोपर्यंत आपण त्याच्यावर पाणी सोडणार नाही तोपर्यंत हिंदुस्थानच्या भवितव्याला विघातक अशा या घटनांचे बीज मुळातच गाडले जाईल आणि सरसीमांवर पाणी सोडण्याचा विचार तरी का करावयाचा? तर मुसलमान फुटू नयेत म्हणून. पण केवळ दान म्हणून आपण आपल्या सरसीमा मुसलमानांच्या स्वाधीन केल्याने त्यांच्या आकांक्षा लुप्तच होतील, आणखी वृद्धिंगत होणार नाहीत याची तरी काय निश्चिती आहे? आज दुर्बल असताना सुद्धा जे यादवीचा धाक घालीत आहेत ते उद्या सरकार म्हणून स्वतंत्र होऊन आपल्या सरसीमांवरील डोंगराळ मुलुखात पाय रोवून संघटित होऊन प्रबळ झाले म्हणजे सरसीमेपासून मागे येणारी आपलीच शक्ती प्रमाणतः कमी होते. म्हणून ज्या एकीने आपले राष्ट्र अधिक धोक्यात पडते तसली एकी ही खुल्या शत्रुत्वापेक्षाही अधिक मारक असते. आमचे काही विद्वान हिंदू पंडित सखोल विचारानंतर असे प्रतिपादतात की मुसलमानांना फुटून निघून वायव्य सरसीमा भागात आणि बंगल्यात सुद्धा स्वतंत्र सरकार स्थापू द्या, कारण मागाहून त्यांची आर्थिक स्थिती फार वाईट होईल आणि मग ते आपणहून शरण येतील आणि पश्चाताप करतील. परंतु त्या अर्थपंडितांच्या अपेक्षेप्रमाणे आर्थिक दौर्बल्याने केवळ पश्चातापच जन्म पावेल असे नाही. मुसलमानांच्या असंतोषाला भिवून दिखाऊ एकीच्या निमित्ताने आपण मातृभूचे तुकडे होऊ देण्याइतके निर्बल जोपर्यंत आहोत तोपर्यंत या दारिद्र्यामुळेच हे मुसलमान सरकार हिंदुस्थानवर आणखी आक्रमण करून आपली अडचण दूर करून घेण्यास प्रवृत्त होणार नाही काय? सरसीमेवरील टोळ्यांचा धर्मांधपणा जागृत करून पठाणिस्तानाच्या ध्येयवादाने प्रेरित होऊन हे संघटित सामर्थ्यच अमीराच्या नेतृत्वाखाली हिंदुस्थानवर स्वारी करण्याचा धाक घालील आणि पंजाबपासून दिल्लीपर्यंतचा हिंदू प्रदेश मागेल. सरसीमांवरील टोळ्यांचे उदाहरण तुमच्या पुढे आहेच. सध्याच ते दरवर्षी हिंदुस्थानात उतरून लुटमार करतात आणि खंडणी दाखल सामान्यतः हिंदूंनाच पळवून नेतात. हे लुटारू पठाण वस्तुतः मुसलमानी धर्मांधतेने ही कृत्ये करीत असताना आमचे काँग्रेसवाले त्यांच्यावर दारिद्र्य आणि वैषयिक उपासमारीचे आवरण घालण्याचा नादानपणा दाखवितात. कितीही लाजिरवाणे असले तरी प्रत्यक्ष वस्तुस्थितीचीच प्रभावी उदाहरणे मी देत आहे, कपोलकल्पित दंतकथांची नव्हेत. जर आज नसणारे असे सामर्थ्य संपादून उद्या हे पठाणिस्तानवाले हिंदू प्रांतावर चालून आले तर वरील प्रभृतींचे भ्याड हिंदू पुढाऱ्यांचे पथक एकही गोळी न उडवता दिल्लीपर्यंतचा प्रांत त्यांच्या हवाली करून हिंदू मुसलमान एकीचा निर्लज्ज देखावा निर्माण करण्यास चुकेल काय? आजचीच सदैव शरणागतीची नि वाटेल ते देऊन हिंदू मुसलमान एकी साधण्याचीच प्रवृत्ती जोपर्यंत आहे तोपर्यंत वरील प्रकार घडला नाही तरच आश्चर्य म्हणावे लागेल. आज सुद्धा पूर्व बंगालमध्ये हे दरिद्री मुसलमान संधी येताच दारिद्र्याचे निमित्त करून पुढे धर्मांधतेने हिंदूंना लुटल्या वाचून आणि सतावल्या वाचून राहत नाहीत. मग त्यांना एकदा तुम्ही स्वतंत्र राज्य प्रस्थापित करून संघटित होऊ दिलेत तर उद्या हेच मुसलमान आपली उपासमार टाळण्यासाठी म्हणून पश्चिम बंगालवर स्वाऱ्या करतील आणि मग तुम्हाला बंगालच्या सधन अशा एखाद्या तुकड्यावर उदक सोडून त्यांचे दारिद्र्य तरी नष्ट केले पाहिजे किंवा त्यांच्या सदैव वाढणाऱ्या भुकेचा प्रतिकार करण्यास तरी सिद्ध झाले पाहिजे. माझे काही पाकिस्तानवादी मित्र हळूच माझ्या कानात असे म्हणतात की केवळ डाव म्हणून आम्ही आज या मुसलमानांना दूर होऊ देत आहोत. एकदा का ब्रिटिश जाऊन आम्ही स्वतंत्र झालो म्हणजे इतक्या झपाट्याने उरलेल्या हिंदूंचे संघटन करून सैनिक सामर्थ्य सिद्ध करू की मुसलमान प्रांत नुसते आमच्या दृष्टीच्या धाकापुढे वचकतील. सध्याचा आमचा केवळ कावा आहे. अशा मित्रांनी मात्र स्वतःला एकच प्रश्न विचारावा की काय हो, तुम्ही ब्रिटिशांना गणतीतच धरत नाही की काय? त्यांनी तुम्हाला अशी काय निश्चिती दिलीये की तुम्ही पाकिस्तान मान्य करताच ते निघून जातील आणि तुम्हाला हवे तसे हिंदूंचे संघटन करू देतील? आणि घटकाभर तसे झाले असे गृहीत धरले तरी जोपर्यंत सहस्रावधी हिंदूंवर काँग्रेसच्या मनोवृत्तीची छाप आहे तोपर्यंत तसले प्रबळ हिंदू संघटन घडवून आणणारी जादूची काडी कोठे आहे? सगळ्या हिंदूंपैकीच आपण एक हिंदू आहोत असे लक्षात घेऊन
एक प्रबळ हिंदू सैनिकी सत्ता निर्माण करण्याचे दृश्य तुम्ही पाहता, याविषयी आम्ही तुमचे आभार मानतो. पण मध्यंतरीच्या काळात मुसलमान काय स्वस्थ बसतील असे तुम्हास वाटते? तेही आपली सत्ता वाढवून प्रबळ होतील आणि सरसीमेपलीकडील आपल्या जातभाईंशी धागेदोरे जमवून प्रबळ अशा पठाणिस्तानची आणि पाकिस्तानची सिद्धी होईल. आणखी एक गोष्ट विसरू नका, त्यांच्या पाकिस्तानात काँग्रेस वृत्तीचा एक माणूस उरणार नाही. मात्र तुमच्या हिंदुस्थानातील प्रत्येक प्रांतात मुसलमान अल्पसंख्य म्हणून राहणार आणि काँग्रेसवाल्या हिंदूंवर सदैव दडपण आणून त्यांना पाकिस्तानवाल्यांपुढे प्रत्येक वेळी शरणागती पत्करायला लावण्याचा प्रसंग आणणार. हिंदू मुसलमान एकीच्या ढोंगी देशभक्तीसाठी आणि भ्रांत स्वातंत्र्यासाठी तुम्हाला हा त्याग करायची पाळी येणारच. निष्ठावंत हिंदू म्हणून तुम्हाला केव्हा ना केव्हा तरी मुसलमानांचा प्रतिकार करावाच लागणार आहे. यांची जाणीव असेल तर मग आज मुसलमान कमी प्रबळ असतानाच त्यांच्या अपमानकारक मागण्या समूळ धुडकावून लावणे हेच शहाणपणाचे नाही काय? आज आपण त्या मानाने प्रमाणतः सबल आहोत आणि म्हणूनच शरणागतीची मनोवृत्ती बदलून जर आपण हिंदू संघटनवादाच्या निश्चित ध्येयवादाचा स्वीकार करून आक्रमणशाली मुसलमानांना त्यांचे योग्य स्थान दाखवून दिले, यापेक्षा अधिक काही मिळणार नाही असे आज्ञा पिले, तर तेच दूरदर्शीपणाचे होणार नाही का? पाकिस्तानचा प्रश्न म्हणजे आयर्लंडमधील अल्स्टरची अवस्था आहे असे आमच्यापैकी काही पंडितांना वाटते. पण या दोन घटनांची तुलना करण्यातच त्यांची गंभीर स्वरूपाची चूक होत आहे. अल्स्टर म्हणून एक कोपरा बाजूला काढावयाचा एवढेच तेथील स्वरूप होते. उलट पाकिस्तानच्या मागणीने हिंदुस्थानात अनेक मुसलमानी सरकारे निर्माण करून मध्यवर्ती हिंदुस्थान सरकारच नष्ट करण्याचा व्यूह आहे की. प्रांतिक स्वयंनिर्णयाचा प्रश्न तर आयरिश वाटाघाटीच्या वेळी मुळी निघालाच नव्हता. असले तत्व आयरिश लोकांनी मान्य केले असते तर आजचे एकसंध आयर्लंड दिसलेच नसते. हे प्रांतिक स्वयंनिर्णयाचे तत्व जर हिंदू पत्करतील तर राष्ट्रीय ऐक्य किंवा सुसंगतता यांच्या नरडीला नख लागलेच म्हणून समजा. या पाकिस्तानवाल्या हिंदूंच्या विचारांची साखळी पुढील प्रमाणे जुळलेली दिसते. आम्हाला स्वराज्य हवे आहे. हिंदूंनी मुसलमान यांनी एकमुखाने घटना सिद्ध केल्या वाचून नि त्यांची एकमुखी मागणी आल्याविना इंग्लंड स्वराज्याचा वर देण्यास सिद्ध नाही. हिंदुस्थानचे अखंडत्व धुळीला मिळवून पाकिस्तान सरकारची प्रस्थापना करण्याचे मान्य केल्या वाचून मुसलमान एकमुखी मागणीचा विचार करण्यास सिद्ध नाहीत असे त्यांनी स्पष्टपणे सांगितले आहेच. म्हणून आपण मुसलमानांचे समाधान केले पाहिजे, त्यांच्या पाकिस्तानी मागणीपुढे नमले पाहिजे नि स्वराज्य मिळवले पाहिजे. या विचारसरणीतील प्रत्येक दुवा चुकीचा आहे नि ती सगळी विचारसरणी मूर्खपणाच्या आशेवर आधारलेली आहे. आपल्याला जरी स्वराज्य हवे आहे तरी ते स्वराज्य हिंदुस्थानी स्वराज्य असावयास पाहिजे. म्हणजे त्यांच्यात हिंदू, मुसलमान आणि इतर सर्व नागरिकांना सारखेच उत्तरदायित्व, सारखीच कर्तव्ये आणि समान अधिकार असले पाहिजेत. असल्या स्वराज्यात कोणत्याही एखाद्या जातीने धार्मिक कारणासाठी फुटून निघण्याचा विचार मांडला असता तर तो केव्हाही सहन केला गेला नसता नि असली आक्रमक मागणी करणे म्हणजे विश्वासघात आहे असे म्हणून ती मुळातच दडपून टाकली गेली असती. दुसरे, हिंदुस्थानातून निघून जाण्यासाठी इंग्रज हे जणू काय अशा एकमुखी मागणीची वाटच पाहत बसले आहेत नि तो कागद त्यांच्या स्वाधीन करताच ते एकदम निघून का जाणार आहेत? मी पुन्हा एकदा ठासून सांगतो की काँग्रेस, हिंदू सभा आणि लीग या सर्वांनी देशातील कोट्यवधी साक्षऱ्या घेऊन एकमुखी मागणी केली म्हणून काही केवळ ब्रिटन स्वातंत्र्य देणार नाही. काँग्रेसनी, लीग यांनी एक होऊन जगातील कशाचीही मागणी केली तरी मग ती पुरी झालीच पाहिजे या भ्रांत समजुतीमुळेच लीगला अवास्तव भाव आलेला आहे. हा भाव आता प्रमाणाबाहेर वाढलेला आहे. लीग काँग्रेसला मिळाली एवढेच नाही तर सबंध हिंदुस्थान उठून इंग्लंडमध्ये जाऊन स्वातंत्र्याची एकमुखी मागणी करू लागला तरी इंग्लंड म्हणेल, धन्य धन्य बाळांनो, तुम्ही फार शहाणे आहात. हिंदू मुसलमान सर्वांनी तुम्ही एकजुटीने स्वातंत्र्याची मागणी केलीत खरी, परंतु तुम्ही सगळेच अद्याप निराधार, निशस्त्र आणि आत्मसंरक्षणास असमर्थ आहात आणि त्यामुळे परकीय आक्रमण आणि अंतर्गत अराजकता यापासून तुमचे रक्षण करण्यासाठी ब्रिटनला तुमच्यावर राज्य केलेच पाहिजे. थोडक्यात म्हणजे जी गोष्ट तुम्हाला मिळवायची नाही हे उघड डोळ्यांनी दिसत असताही तुम्ही त्या गोष्टीसाठी भयंकर मूल्य देऊन टाकण्याचा सौदा केलात. आणि मूल्य कोणचे?
तर मातृभू नि पुण्यभूचे विच्छेदन. आध्यात्मिक, सांस्कृतिक नि सर्वतोपरी महत्वाचे म्हणजे राजकीय पुनरुत्थानावर पाणी सोडून पुन्हा समर्थ होण्याचा संभवही तुम्ही अशाने कमी करणार. वादाकरता म्हणून आणखी असेही धरून चालू की अंततोगत्वा संस्कृती, स्वाभिमान आणि भवितव्य यांचे इतके भयंकर मूल्य देऊन एखादे स्वराज्य तुमच्या पदरात पडलेच तर ते मुसलमानांच्या अटींवर पडावयाचे. आणि मग त्याचे स्वरूप काय राहील? हिंदूंच्या हिंदुत्वाचे रक्षण ज्यात होणार नाही असे मी वर दाखवून दिलेले आहे त्या प्रकारचे ते स्वराज्य होईल. प्रांतिक स्वयंनिर्णयाच्या तत्वाला मान्यता देऊन मिळणारे कोणतेही स्वातंत्र्य हे ज्वालामुखीच्या तोंडावर बांधलेल्या घरा इतपतच शाश्वत स्वरूपाचे राहील हे सांगणे न लगे. आई, व्हॉइसरॉयनी कलकत्ता येथील भाषणात हिंदुस्थानच्या भौगोलिक अखंडत्वावर जो भर दिला नि व्यावहारिक राजकारणाच्या दृष्टीने राजकीय ऐक्य रक्षणाचा जो आग्रह प्रतिपादिला त्याविषयी मला बरे वाटते. अल्पसंख्यांना योग्य ती संरक्षणे द्यावयास हवीत नि राष्ट्रसंघाने एका सुप्रसिद्ध पत्रकात या बंधनाचे स्वरूप काय असावे हे स्पष्टपणे सांगितले आहे. परंतु संरक्षक बंधनाविषयी व्हॉइसरॉयनी न कळत एक चुकीचे विशेषण लावले आहे. न्याय्य अशी संरक्षक बंधने न म्हणता अल्पसंख्याकांना पूर्ण समाधानकारक वाटतील असे विशेषण त्यांनी लावले. रास्त अशी बंधनांची निश्चिती देण्यास हिंदू महासभा केव्हाही सिद्ध आहे. नि पारशी, ज्यू, ख्रिश्चन इत्यादी अल्पसंख्य या न्याय्य संरक्षक बंधनांवर संतुष्ट आहेत. वास्तविक प्रश्न आहे तो केवळ मुसलमान अल्पसंख्याकांचा. आणि या मुसलमानांचेही संपूर्ण समाधान करणारी संरक्षक बंधने असा शब्दप्रयोग केल्याने व्हाईसरायच्या भाषणातील सर्व स्वारस्य गेले आहे. कारण मुसलमानांचे समाधान देशाच्या अखंडत्वावर कुऱ्हाड घातल्या वाचून होणार नाही हे त्यांनी स्पष्ट केले आहे. आणि त्यांचे समाधान करून अखंडत्व टिकवण्याची भाषा करणे निरर्थकच आहे. अशा प्रकारे आपणास चक्रव्यूहात घातल्यासारखेच आहे. आपल्या मुली मोठ्या होऊन नंतर त्यांनी आपल्या शीलाला कमीपणा आणू नये म्हणून जन्मतः त्यांचा घात करण्याची रूढी कोण्या एका जातीत आहे. तद्वतच हिंदुस्थानचे राष्ट्रीयदृष्ट्या अखंडत्व टिकवण्यासाठी मुसलमानांचे समाधान करण्याकरता हिंदुस्थानची फाळणी करण्याचा उपाय योजावयाचा असा हा प्रकार आहे. ओ म्हणून इतक्या विवेचनानंतर जे कोणी मोकळ्या मनाचे असतील त्यांच्या ही गोष्ट ध्यानात येईल की प्रांतिक स्वयंनिर्णय किंवा पाकिस्तान मान्य करण्याने हिंदू मुसलमान एकीतर होणार नाहीच आणि हिंदूंना मात्र अधिक संकटात टाकल्यासारखे होईल. ही अथवा ती सवलत दिली म्हणजे नित्याची हिंदू मुसलमान एकी होईल ही नादानपणाची आशा आहे. जोपर्यंत तुमची शरणागतीची वृत्ती तशीच चालू आहे तोपर्यंत हिंदुस्थानावरील आपली आक्रमण करण्याची आकांक्षा कमी करण्याइतके मुसलमान नक्की मूर्ख नाहीत. काफिरिस्तानवर आक्रमण करणे हा त्यांच्या अन्नाचा गुण आहे. नि पूर्वीच्या स्वाऱ्यांपासून किंवा आक्रमणापासून आपल्या प्रतिपक्षापेक्षा आपलीच हानी अधिक होईल असे जोपर्यंत त्यांना वाटत नाही तोपर्यंत त्यांच्या या वृत्तीला आळा बसणार नाही. आपल्या पुढाऱ्यांच्या सभेत आपणास भेट करण्यात आलेली तलवार फिरवीत जे बॅरिस्टर जिना हिंदूंना शिकंदरी थाटाच्या धमक्या देत असतात ते इंग्रजांना कधी सशस्त्र बंडाच्या धमकावण्या देत नाहीत. यातील गुपित हेच आहे. कारण त्याचे परिणाम तत्काळ फार भयंकर होतील हे ते जाणतात. वस्तुतः इंग्रज आज मोंगलांच्या गादीवरच बसले असून त्यांनी सबंध हिंदुस्थानात मोंगली साम्राज्याचा एकही अवशेष राहू दिला नाही असे असता बॅरिस्टर जिना त्यांना धमकावित नाहीत यातीलही इंगित तेच आहे. हिंदुस्थानचे तुकडे पाडण्याच्या मुसलमानांच्या प्रयत्नांचे परिणाम फार भयंकर होतील हे बजाविण्याचे साहस कोणती संघटित संस्था करीत असेल तर ती एक हिंदू महासभाच होय. हिंदूंच्या आशा आणि भवितव्य यांचे आश्रयस्थान म्हणजे आता हिंदू महासभा हीच उरलीये. असंख्य अवसानघातकी हिंदूंच्या मेळाव्यात पवित्र हिंदू ध्वजाच्या मानरक्षणाचा भार हिंदू सभावाद्यांनो नि हिंदू संघटनवाद्यांनो तुमच्या खांद्यावर आलेला आहे. चितोड येथे आणीबाणीच्या वेळी आपल्या पूर्वजांनी ज्या चिकाटीने आणि धैर्याने हिंदू ध्वजाचे रक्षण केले तेच कार्य करण्याचे उत्तरदायित्व हिंदू सभेच्या सैन्यावर आहे. तुम्ही हिंदू संघटनवाद्यांनीही जर विश्वासघात केला नाहीत तर हा विश्वास बाळगा की समीपच्या काळात चितोडच्या हौतात्म्याकडून आपण रायगडच्या विजयाकडे पोहोचू. म्हणून हिंदू जगताच्या वतीने छाती ठोकपणे असे म्हणा की अमेरिका, जर्मनी, चीन
किंवा कोणत्याही राष्ट्रातल्या प्रमाणेच हिंदुस्थानात हिंदू हेच राष्ट्र आहेत आणि इतरांप्रमाणेच मुसलमान हे अल्पसंख्य आहेत. म्हणून ज्या संरक्षक बंधनांवर इतर अल्पसंख्याकांचे समाधान आहे, तीच बंधने पत्करून राष्ट्रसंघाने दिलेल्या योजनेत सोयीप्रमाणे कमी जास्त करून दिलेली बंधने पत्करूनच मुसलमानांनी नांदले पाहिजे. मध्यवर्ती किंवा प्रांतिक सरकारात येण्यासाठीच कोणत्याही जमातीला हिंदुस्थानच्या अखंडत्वाला बाध आणणारी अट घालता येणार नाही. कोणत्याही प्रांताला स्वेच्छेने मध्यवर्ती हिंदुस्थान सरकारातून फुटून निघण्याचा अधिकार नाही. हिंदुस्थानला राष्ट्र या नात्याने स्वयंनिर्णयाचा अधिकार आहे, पण एखाद्या प्रांताला, जिल्ह्याला किंवा तालुक्याला स्वयंनिर्णयावर बोट ठेवून फुटून निघण्याचा अधिकार नाही. मानशी मत हे सर्वसामान्य तत्व हिंदुस्थानातील प्रत्येक नागरिकाला लावता येईल आणि फार तर एक पाऊल पुढे जाऊन लोकसंख्येच्या प्रमाणात प्रतिनिधित्व इतकेच काय ते मुसलमानांसाठी आवड म्हणून मान्य केले जाईल. आम्हाला ही गोष्ट ठाऊक आहे की पारशी, ख्रिश्चन किंवा इतर अल्पसंख्य जमातींचा एकात्मक, अखंड आणि अविभाज्य हिंदुस्थान राष्ट्राला पाठिंबा असून रास्त संरक्षक बंधने घेऊन ते हिंदूंच्या खांद्याला खांदा लावून भारतीय स्वातंत्र्यासाठी प्रयत्न करण्यास सिद्ध आहेत. मुसलमानांनी स्वतःच्या हिताच्या दृष्टीने हीच भूमिका पत्करावी. पण जर काँग्रेसची मिथ्या राष्ट्रवादाची भूमिका हीच सकल हिंदूंची भूमिका आहे अशी समजूत करून घेऊन मुसलमान आपल्या पाकिस्तानच्या किंवा प्रांतिक स्वयंनिर्णयाच्या अपमानकारक नि विश्वासघातकी मागणीचा आग्रह चालू ठेवतील, तर तुम्ही संघटनवाद्यांनी हिमालयाच्या अत्युच्च शिखरावर जाऊन आपली घोषणा गगनभेदी स्वरात गरजावी. याल तर तुमच्यासह, न याल तर तुमच्या वाचून, आणि विरोधाल तर तुम्हाला न जुमानता, तुमची तमा न बाळगता प्रतिकार करून आम्ही आमच्या पितृभूला, हिंदुस्थानला स्वतंत्र करण्यासाठी आणि एकात्म अखंडत्व टिकवण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करीत संघर्ष करीत राहू. निग्रोस्थानाची एखादी चळवळ ज्याप्रमाणे अमेरिका दडपून टाकील, त्याचप्रमाणे हिंदुस्थानच्या फाळणीची कोणतीही चळवळ तशीच विश्वासघातकी म्हणून निष्ठुरपणे दडपली जाईल नि सिंधूपासून सागरापर्यंत हिंदुस्थानचे अखंडत्व, एकात्मता आणि तज्जन्य सामर्थ्य स्थिर राखले जाईल असा निर्धार हिंदूंनी प्रकट केला पाहिजे. सर्व सिद्धांत हे सर्वसामान्य निरीक्षणावरच आधारलेले असतात. हिंदूंच्या इतिहासाचा शतकानुशतकांचा अभ्यास केला म्हणजे असेच प्रत्ययाला येते की हिंदू राष्ट्रात पुनरुज्जीवनाचे चमत्कृतीपूर्ण असे सामर्थ्य साठवलेले आहे. अहिंदूंच्या प्रयत्नांची पराकाष्ठा होऊन हिंदू राष्ट्र नष्ट होण्याचा क्षण आलाय असा आभास जेव्हा जेव्हा होतो, तेव्हा नेमका त्याच क्षणी प्रबळ अशा हिंदू राष्ट्राचा पुनर्जन्म होतो. हिंदूंचे पुनरुत्थान होते. पुराणातला आधार द्यावयाचा तर असा देता येईल की अगदी अंधाऱ्या रात्री श्रीकृष्णाचा जन्म झाला, अवतारच जन्मला, हेच सूत्र नेमके हिंदू राष्ट्राच्या जीवनात दिसून येते. इतर राष्ट्रांपेक्षा हिंदू राष्ट्रात विशेष काही असेल तर हेच आहे की याच अजिंक्य आत्मिक सामर्थ्याच्या बळावर भोवती अहिंदू प्रवृत्तींचा जोर झाला असताही हिंदू राष्ट्राने टिकाव धरला. मी काही केवळ निराधार गोष्टी सांगत नाही. पुराणेच काय, पण हूण शकांचा काळ सोडून आपण अगदी मुसलमानांच्या काळात आलो तरी आपणास हेच सूत्र दिसेल. विश्वसनीय हिंदू इतिहासातून हाच निष्कर्ष निघेल. मुसलमान विजेते म्हणून येथे आले, पण येथे फार काळ काढण्यापूर्वीच सहस्रावधी रणक्षेत्रात त्यांना हिंदूंनी धूळ चारली आणि मोंगल साम्राज्याचा दीपस्तंभ एखाद्या डोलाऱ्यासारखा कोलमडला. हिंदूंचे विजयी घोडे अटकेपासून रामेश्वरापर्यंत नि द्वारकेपासून जगन्नाथापर्यंत निर्वेधपणे चौखूर दौडत होते. हे ऐतिहासिक सत्य समजून घेण्यासाठी पुढील 2 चित्रे पहा. सन 1600चे हिंदुस्थानचे मानचित्र नकाशा घ्या. सबंध हिंदुस्थानवर मुसलमान राज्य करीत होते. सबंध हिंदुस्थान नष्ट होऊन एखाद दुसऱ्याच नव्हे तर सगळ्याच प्रांतात पाकिस्तान प्रत्यक्षपणे स्थापित झाले होते. नंतर आता 1700 ते 1798 पर्यंतचे हिंदुस्थानचे मानचित्र पहा. आता तुम्हाला काय दिसेल? सर्व हिंदुस्थानवर हिंदू सैन्य संचरत आहेत. मराठ्यांचा सेनानी सदाशिवराव भाऊ ह्याने त्या दिल्लीच्या तख्ताची हातोड्याने अक्षरशः शकले केलेली आहेत.
शेवटी हिंदू शीख भातृभावाने पंजाबही मुसलमानांच्या कचाट्यातून सोडवला गेला आणि तिबेटपासून काबूलच्या तीरापर्यंत हिंदूंचे राज्य झाले. नेपाळात हिंदू गुरख्यांचे राज्य आहे. मराठ्यांनी दिल्लीपासून रामेश्वरापर्यंत प्रत्येक राजधानीत विजयी हिंदू ध्वज रोविला. मुसलमानांनी प्रत्यक्षात प्रस्थापिलेले पाकिस्तान गाडले गेले आणि हिंदुस्थानचा पुनर्जन्म झाला. हिंदूंचे पुनरुत्थान झाले. विजयी मुसलमानांनी या पुनरुत्थानाची इतकी हाय खाल्ली की आज सुद्धा हिंदुस्थानात बहुसंख्य असणाऱ्या हिंदूंची एकजूट झाली तर आपले कसे होईल त्याविषयी त्यांना कापरे भरते. या ऐतिहासिक सत्याचे महत्त्व मुसलमान ध्यानात घेतील तर ते त्यांनाच हितप्रद होईल. सबंध हिंदुस्थानचे जिवंत आणि सशक्त अशा पाकिस्तानात रूपांतर केल्यानंतर सुद्धा दुर्दैवाने त्यांना जे दिवस दाखवले त्याची आठवण त्यांनी बुजू देऊ नये. आजच्या परिस्थितीत पाकिस्तानच्या स्वप्नासंबंधातील आग्रह ते बेताल, बेफाम, हिंसक बनून हेकेखोरपणे पुढे रेटू पाहतील तर ते ऐतिहासिक सत्यच काय ते त्यांच्या पुढे वाढवून ठेवलेले असेल. त्या भयावह दुःखद भवितव्यासंबंधी सूचित करीत आहे. एक भग्न आशाच काय ती, हवेतील मनोरा. हिंदू महासभावाद्यांनी ही गोष्ट ध्यानात ठेवावी की पाकिस्तानच्या सिद्धीसाठी मुसलमान ज्या बंडांचा धाक घालीत आहेत त्या बंडाचा अर्थ काहीही असला तरी पाकिस्तानच्या प्रस्थापनेच्या कोणत्याही प्रयत्नाला विरोधण्याचा आणि प्रतिकाराचा सर्व भार आणि यशापयशाचे सर्व श्रेय हे त्यांना घ्यावे लागणार आहे. काँग्रेसवाले भ्रांत राष्ट्रवादाचे पाठीराखे हिंदू हिंदू म्हणून मुसलमानांना शरण जातील आणि नुसते तटस्थच राहणार नाहीत असे नाही तर तुमच्या विरुद्ध झुंजतीलही हे तुम्ही विसरता कामा नये. म्हणून हिंदुस्थानच्या अखंडत्वाची ही झुंज झुंजवण्यासाठी तुम्ही हिंदुत्वनिष्ठांनी आपल्या सर्व सामर्थ्याचा संचय केला पाहिजे. तुम्ही आपल्यातीलच ती निष्ठा यत्किंचितही कमी होऊ देता उपयोगी नाही. हिंदुस्थानची फाळणी होऊन मिळणाऱ्या स्वराज्यात काहीच अर्थ नाही. ब्रिटिशांचे राज्य ज्याप्रमाणे आपणावर लादण्यात आलेले आहे त्याप्रमाणे हे फाळणीचे स्वराज्य कदाचित आपणावर लादण्यात येईल. पण लादलेले आहे म्हणून काही इंग्रजांपासून स्वातंत्र्य मिळवण्याचा प्रयत्न ज्याप्रमाणे आपणास सोडावा लागला नाही त्याप्रमाणे आपणहून जर अलीकडे पावसाळी छत्र्यांप्रमाणे उगवणाऱ्या विविध योजनांपैकी एखादीच्या आहारी गेलो नाही तर पितृभूचे स्वातंत्र्य आणि अखंडत्व या दोन्ही मागण्यासाठी आपण झुंजू. इतकेच नाही तर स्वतःच्या सामर्थ्याच्या बळावर आपण त्या सिद्धही करून घेऊ असा विश्वास ठेवा. अर्थात या सर्व दुय्यम चळवळी जागतिक युद्धाच्या उपांगासारख्या आहेत आणि त्या मुख्य प्रश्नाविषयी बोलावयाचे तर असे म्हणता येईल की मित्रराष्ट्रे किंवा संयुक्त राष्ट्रे यापैकी कोणाही एकाच्या पक्षाला निर्विवाद श्रेष्ठत्व अद्याप प्राप्त झालेले नाही. म्हणून आपल्या हिंदू राष्ट्रासारख्या परिस्थितीत जी राष्ट्रे आहेत त्यांचे धोरण असेच असले पाहिजे की डोळ्यात तेल घालून साकल्याने चांगली परिपूर्ण माहिती मिळवीत, सुसंघटित होऊन काठावर बसून राहावे आणि लढाईचा निर्णय काय होतो हे पाहत जे काय होईल त्याचा जितका म्हणून अधिक लाभ आपल्या राष्ट्राला उठवता येईल तितका तो उठवण्याच्या दृष्टीने व्यवहार चातुर्यानिशी आपण सिद्ध असावे. युद्धाची परिस्थिती अशा प्रकारे अनिश्चित आहे. पाकिस्तानी चळवळीला एकट्याने प्रतिकार करण्याचा प्रसंग केव्हा ओढवेल याचा नेम नाही. मी केवळ स्वतःच्या बळावर या जागतिक युद्धात प्रविष्ट होऊन स्वतःचे स्वातंत्र्य मिळवण्याची आपली शक्ती नाही ही वस्तुस्थिती कितीही खेदजनक असली तरी आहे. म्हणून अशा परिस्थितीत हिंदू संघटनवाद्यांनी कोणत्याही प्रकारचा निर्णय न घेता पुढील धोरण ठेवले तरच ते दूरदर्शीपणाचे असे ठरेल. हिंदूंचे सैनिकीकरण आणखी शतपट जोराने करावे. त्यासाठी सैन्य, नौदल, विमानदल, दारुगोळ्यांच्या कार्यशाळांची निर्मिती इत्यादींमध्ये हिंदू युवकांनी अधिकात अधिक प्रमाणात प्रविष्ट व्हावे. ही चळवळ आता इतकी फलद्रूप झालीये की तिच्या समर्थनार्थ नव्याने आणखी काही म्हणणे हे अनावश्यक आहे. युद्ध चालू झाले तेव्हा सैन्यात मुसलमानांचे प्रमाण 62% इतके घातक पद्धतीने वाढले होते. गांधी शिकवणुकीचा हा सर्व परिणाम होता. सैनिक म्हणजे सैतान आणि सूत काढणारा म्हणजे खरा आध्यात्मिक सैनिक. नि तो आपल्या बळानेच सगळ्या हिटलर, स्टालिन, चर्चिल, टोजो यांचे मतपरिवर्तन करणार ही त्यांची शिकवण. पण युद्धाने सैन्य, आरमार, कारखाने इत्यादींची द्वारे खुली करणे
इंग्रजांना भाग पाडले आहे. हे पाहताच हिंदू महासभेने हिंदूंमधील सैनिक माण्याला आवाहन दिले आणि सैन्याच्या विविध शाखात सहस्रावधी हिंदूंचा भरणा केला. याचा परिणाम इतका झाला की मुसलमानांचे प्रमाण 62% 32% गेले. हे प्रमाण 25% आणखी खाली जावयास हवे, कारण हिंदुस्थानात मुसलमानांचे लोकसंख्येचे प्रमाण तितके आहे. सर्व शूर आणि एकनिष्ठ हिंदूंना सैन्यात धाडण्यासाठी सर्व ठिकाणच्या हिंदू सभांनी सैनिकीकरण समित्या स्थापन केल्या पाहिजेत. या प्रकरणी कोणास आदर्श पाहावयाचा असेल तर त्यांनी पुण्यातील सैनिकीकरण समितीच्या कार्याचा अभ्यास करावा. त्या शाखेचे कार्य हिंदू महासभावादी पुढारी माननीय ल.ब. भोपटकर यांच्या मार्गदर्शकत्वाखाली चालू आहे. या समितीतून शेकडो हिंदू तरुणांनी व्हॉइसरॉय नि किंग्स कमिशने मिळवली असून आज हे हिंदू युवक अनेक रणक्षेत्रात ज्ञान संपादन करून यशस्वीपणे नेतृत्व करीत आहेत. विमान दलाच्या संबंधीही तसेच म्हणता येण्याजोगे आहे. युद्धानंतरही हिंदुत्वाला जर सगळ्यात जास्त उपयोग कोणाचा होणार असेल तर त्या सैनिकीकरणाच्या चळवळीचा होणार आहे. ही खूणगाठ बांधून ठेवा. आज सैन्यात, नौदलात किंवा विमान दलात गेलेल्या प्रत्येक हिंदू सैनिकनी अधिकाऱ्यांना माझे असे आश्वासन आहे की ते आज भागलपूरच्या कारागृहात जाणाऱ्यापेक्षा अधिक नसली तरी निदान तितकी तरी देशभक्ती निश्चितच करीत आहेत. आणखी असे की जोपर्यंत ब्रिटिश सैन्य हे समरांगणात टिकलेले आहे तोपर्यंत स्वतःच्या घरादाराच्या रक्षणाचे दृष्टीने निदान त्यांच्याशी सहकार्य करणे आवश्यकच आहे. स्थानिक स्वराज्य विधिमंडळे, संरक्षण समित्या, मंत्रिमंडळे किंवा शक्य ती सत्ता केंद्रे हस्तगत करण्याचे कार्य हिंदूंनी पुढे चालू ठेवावे. सत्ता केंद्रांवर असणारी माणसे ही हिंदू महासभेचे वतीने निवडून आलेली किंवा हिंदू महासभेने पाठिंबा दिलेली स्वतंत्र अशी माणसे असली पाहिजेत. आणि काय वाटेल ते झाले तरी हिंदूंना आपले प्रतिनिधित्व मिथ्या राष्ट्रवादाच्या अनुयायी असणाऱ्या हिंदू हितघातकी हिंदूंच्या हाती जाऊ देऊ नये. कारण हा माणूस मुसलमानी अतिक्रमणापासून हिंदू हितांचे रक्षण करण्याऐवजी हिंदूंच्या अधिकारांचा विश्वासघात करण्यातच भूषण मानित असतो. उच्च रवाने घोषणा घोळण्याच्या मागे लागून तुम्ही आपला उत्साह आणि सामर्थ्य व्यर्थ घालवू नका आणि हिंदू संघटक दलांना कोणत्याही अवेळी केलेल्या व्यवहार शून्य चळवळीत अडकवू नका. कारण अशा चळवळीतील उच्च रवात घुमवलेल्या घोषणांनी अंतिमतः लाभापेक्षा हानीच संभवते. लक्षात ठेवा, घोषणांना नव्हे तर सामर्थ्याला महत्व असते. युद्ध ज्वरग्रस्ततेत मात्र शस्त्रेच केवळ बोलतात आणि आज्ञा देत असतात. तेथे कितीही उच्च स्वरात का होईना घुमवलेल्या घोषणा नव्हेत. जेव्हा जेव्हा हिंदूंच्या अस्मितेची सहेतुक बुद्धिपुरस्सर मानखंडना केली जाते किंवा स्थानिक अत्याचार्यांकडून हिंसक आक्रमक हल्ले चढवले जातात किंवा कोणत्याही न्यायोचित गाऱ्हाण्यांची न्याय मिळवून तड लावावयाची असते किंवा हिंदू विरोधी दंग्यांना धैर्याने तोंड द्यावयाचे असते, तेव्हा तेव्हा अशा प्रकारच्या व्यापक प्रश्नांवर हिंदूंच्या नागरी अधिकारांच्या रक्षणार्थ केवळ आपणास झुंजच घेतली पाहिजे. कारण हे आपण करू शकतो, जसे आपण ह्या आधीही येणाऱ्या आणि जाणाऱ्या प्रत्येक वर्षात हे करीत आलेलेच आहोत. ज्या अखिल हिंदुस्थान व्यापी प्रश्नांवर आपल्यापेक्षा सापेक्षतः संख्येने आणि बलाने कितीतरी मोठ्या प्रचंड शस्त्राचारी अत्याचारी शक्तींविरुद्ध झुंज घेऊन त्या प्रश्नांची तड नेटाने प्रयत्नपूर्वक लावणे हे आपल्या कुवतीच्या शक्ती सामर्थ्याच्या पलीकडचे आहे. कारण आपण जे काही जाणू शकतो ते केवळ असंघटित नि निशस्त्र. तेव्हा अगदी आत्ताच असे प्रश्न आपण घेऊ नयेत. काळ, वेळ आणि व्यूहरचना यांच्या आवश्यकतेपोटी आपण बऱ्यापैकी सुस्थितीत येईपर्यंत ते प्रश्न सोडलेलेच बरे. कोणत्याही कसल्याही निकडीच्या प्रसंगी आपली सेना उपयोगी पडावी म्हणून नि ती त्यासाठी सज्ज ठेवता यावी म्हणून मध्यंतरीच्या काळात आपली हिंदू महासभेची संघटना जितकी म्हणून सबळ नि सशक्त बनवता येणे शक्य आहे तितकी तशी ती बनवण्यासाठी आपण विधायक कार्ये चालूच ठेवावयास हवीत. जे विधायक कार्यक्रम युद्धकाळात सुद्धा सहजी पार पाडता येऊ शकतात अशा कार्यांचे अवमूल्यन करावयास लावणारे, कमी लेखावयास लावणारे सर्वसाधारण सामान्य आणि आत्मघातकी आत्महितनाशक दोष आपण तत्काळ सुधारलेच पाहिजेत.
आपण अगदी सर्वाधिक तीव्रतेने जितके म्हणून अधिक सभासद नोंदविता येतील तितके ते नोंदविण्याकडे, जितक्या म्हणून अधिक शाखा तालुक्यांपासून खाली ग्राम पातळीपर्यंत ठिकठिकाणी काढता येतील तितक्या काढून त्या सुसंघटित नि क्रियाशील ठेवण्याकडे युद्ध काळाचा सुद्धा विनियोग केलाच पाहिजे. नि हे हिंदू महासभेचे कर्तव्यच आहे. अगदी आत्ता सुद्धा ती 100 पट गतीने नि चपळाईने ते करू शकते. अस्पृश्यता निवारणाचे कार्य हे जितके सुलभ आहे तितकेच ते हिंदू संघटनेचे सामर्थ्य वाढवणारे आहे, हे विसरू नका. 5 वर्षांच्या अवधीत जर आपण अस्पृश्यता साफ धुवून काढली नि आर्थिक नि सामाजिक दृष्ट्या आपल्याच काही धर्मबंधूंना ज्या अडचणी सहन कराव्या लागतात त्या नष्ट केल्या, तर रणक्षेत्रातील विजया इतकीच ती गोष्ट महत्वाची आहे असा विश्वास ठेवा. वरवर अशक्य वाटणारी ही गोष्ट मनप्रवृत्तीतील बदलाने सहज साध्य होण्याजोगी आहे. जर प्रत्येक हिंदू सभावाला असे म्हणेल की माझ्या कोणत्याही धर्मबंधूला तो केवळ एका विशिष्ट जातीत जन्मला म्हणून अस्पृश्य मानणार नाही, तर पैचाही व्यय न येता हा प्रश्न सुटण्यासारखा आहे. नि आशाने आणखी 3 कोटी हिंदू बंधू हिंदू ध्वजाच्या मानरक्षणासाठी आपल्या खांद्याला खांदा लावून लढतील. जोपर्यंत चालू महायुद्धाने कोणतेही निर्णायक स्वरूप धारण केलेले नाही तोपर्यंत, किंवा आपल्या पितृभूशी संबंधित अशी कोणतीही क्रांतिकारक यौद्धिक घटना घडून आलेली नाही तोपर्यंतच सर्वाधिक लाभदायक नि व्यवहार चातुर्याधिष्ठित कार्यक्रमाची आखणी हिंदू महासभावादी आणि हिंदू संघटक करू शकतील ती त्यांनी अवश्य केलीच पाहिजे. सध्याच्या युद्धात ब्रिटन यशस्वी होऊन हिंदुस्थानचे सार्वभौमत्व त्यांच्याच हाती राहील अशा भूमिकेवरच सध्याचे आपले सर्व कार्यक्रम आधारलेले आहेत, हे वेगळे सांगण्याची आवश्यकता नाही. या भूमिकेला धक्का देईल असे अद्याप काही घडलेले नाही, पण हिंदुस्थानच्या पूर्व सरसीमेवर जपानी सैन्य अद्याप खडे आहे, निजे अद्याप म्हणण्या इतके मागे सरकलेले नाही. शिवाय मित्र राष्ट्रांभोवती सध्या असंतुष्ट राष्ट्रांचा इतका मोठा जमाव आहे की त्यामुळे कोणीही आशावादी मुत्सद्दी सेनानी किंवा सर्वाधिकारी लढाईचे निश्चित जातक आज वर्तवू शकत नाही. म्हणून अशा स्थितीत दोन्ही बाजूच्या युद्धमान राष्ट्रांपैकी कोणाही एका प्रबळ गटाच्या भवितव्याशी निगडित आहे अशा असहाय्य स्थितीत स्वतःच्या भवितव्याविषयी चिंतेत असलेल्या नि त्याच्या प्रतीक्षेत असलेल्या अन्य राष्ट्रांप्रमाणेच हिंदुस्थान सारख्या निशस्त्र केल्या गेलेल्या राष्ट्राने सुद्धा संकट काळातून पार पडण्यासाठीच योग्य सुसंधीची वाट पाहिलीच पाहिजे. भवितव्याचे फासे भारून जगाच्या रणांगणावर अविचाराने परिणामाची तमा न बाळगता टाकण्यात आलेले आहेत. सगळीच राष्ट्रे तप्तमुशीत टाकलेली आहेत. महासागर पेटलेत नि नभांगणातून सैन्याची शिबंदी ठाण मांडून क्षेपणास्त्रांचा अहोरात्र वर्षाव करीत आहेत. या युद्धातून बाहेर पडलेले कोणतेही राष्ट्र पूर्ववत होणार नाही अथवा राहणार नाही. वैभवाच्या शिखरावर असणारी अनेक राष्ट्रे धुळीला मिळतील, तर मातीत मिसळलेल्या अनेकांना अकस्मात आपले पूर्व वैभव पाहण्याची संधी येईल. काही झाले तरी पृथ्वीचा चेहरा मोहरा क्रांतिकारकरित्या पालटेलच, आणि ती क्रांतिकारक उत्क्रांती उन्नती सध्या तरी रणसंग्राम दैवतांच्याच अंकावर पहुडली आहे. यद्यपि सर्व काही अद्याप रणचंडीच्या हाती आहे, तथापि जितपत हिंदुस्थानचा संबंध येतो असे मात्र काहीशा ठामपणे सांगता येऊ शकते की तोही ह्या परिस्थितीचा एक घटक असल्याने हिंदुस्थानच्या भवितव्याची स्थिती, गती आणि दिशा याचे स्वरूप अगदी नेमके सांगता येत नसले तरी ते क्रांतिकारकपणे पालटल्या वाचून राहूच शकत नाही. या क्रांतीच्या पोटी असणाऱ्या सर्व संभवाचा माणसाला करता येणे शक्य तो सर्व विचार केला गेलाय असा विश्वास बाळगा. कोणत्याही क्रांतिकारक बदलाचा, मग तो आता हो व नंतर हो, आपल्या दृष्टीने कसा लाभ घेता येईल याचा विचार नि सिद्धता हिंदू महासभेने केलेली आहे याची निश्चिती ठेवा. आतापर्यंतच्या हिंदू इतिहासात आढळते त्याचप्रमाणे याही वेळी एखादा अवतार होऊन हिंदूंचे पुनरुत्थान करील नि सर्व अहिंदू सामर्थ्यांशी टक्कर देऊन हिंदू परत आपल्या पूर्व वैभवाची प्राप्ती करून घेतील असा संभव फार आहे. अतिशय कसोटीच्या काळातच अवतार होत असतात. शक्यता आणि संभव या बाबतीत शहाण्या माणसांनी केव्हाही अधिक निश्चितीने बोलू नये. त्यांनी आपल्या राष्ट्रांचे सामर्थ्य वाढवून साठवीत राहावे नि त्यासाठी भरती ओहोटीवर दृष्टी ठेवावी, आणि संधी येईल
तेव्हा ती साधण्यास सदैव सज्ज राहावे. काय वाटेल ते झाले तरी हिंदू संघटनवादी तत्वप्रणाली हे महत्वाचे सूत्र ठेवा. भविष्यात तुमच्यापुढे वाढून ठेवलेल्या कोणत्याही प्रसंगात ते तुम्हाला उपयोगी पडेल. सकल राजनीतीचे हिंदूकरण करा नि हिंदूंचे सैनिकीकरण. हिंदू धर्म की जय. हिंदू राष्ट्र की जय.